स्तुती करतो देवाची. मोठ्या आशेनं आम्ही प्रभू समोर बसलेलो आहोत. आमचा ध्येय, आमचं उद्देश एकच आहे. आमचं शहर, आमचा देश, आमचा परिवार आणि व्यक्तिशः आम्ही प्रत्येक जण आशीर्वादित व्हावं. जरी थीम असेल ब्लेस मुंबई, तरी सुद्धा आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित होणं गरजेचं आहे. परंतु एक गोष्ट 100%, आशीर्वादासाठी कोणातरी मध्यस्थाची गरज असते, कोणीतरी मध्यस्थी केली पाहिजे असते. म्हणून आम्ही पाहतो की प्रभू स्वतः विचारतो की माझ्यासाठी कोण जाईल. येशू ख्रिस्ताना सुद्धा वधस्तंभावर असताना असंख्य लोकांसाठी, साऱ्या जगासाठी मध्यस्थी केली. आणि एका मध्यस्थीच्या द्वारे आम्ही पाहतो की वधस्तंभावर असणारा चोर, ज्याला आशा नव्हती, परंतु त्याच्या मध्यस्थीनं त्याच्यामध्ये डेअरिंग आलं. त्याने म्हटलं की जर तू राजाधिकार नेशील तर माझी आठवण कर. एक मध्यस्थी ज्यास तुम्ही उभं राहताना त्यास मरत असलेला शेवटचा व्यक्ती त्याच्यामध्ये जीवन येतं प्रियानो. आणि आज आम्ही ते पाहणार आहोत. देवाला मध्यस्थ्यांची गरज आहे, प्रार्थना करणारी योद्धे. सुवार्ता प्रसार भरपूर झाला आणि आज मी पाहतो की टीव्हीच्या माध्यमातनं, युट्यूबच्या माध्यमातनं, फेसबुकच्या माध्यमातनं, वेगवेगळ्या माध्यमातनं देवाचं वचन मोठ्या प्रमाणात जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेलं आहे. मग तरी मोठ्या प्रमाणात रिझल्ट दिसत नाहीत. आमचे लोक संकटात आहेत, अडचणीमध्ये आहेत, दारिद्र्यामध्ये आहेत, बेकारीमध्ये आहेत, बिझनेस फेल्युअर आहे, वांझपणा आहे, कुटुंब तुटलेले आहेत, मंडळांमध्ये युद्ध आहे, पुष्कळ समस्या, पुष्कळ अडचणी. याचं कारण तरी काय आहे? येशू ख्रिस्त जेवढी सेवा करत होता ना, तेवढाच वेळ त्यानं प्रार्थनेमध्ये खर्च केला. मी पाहतो रात्र रात्र लोकांसाठी मध्यस्थी करत होता आणि त्याच्या मध्यस्थीच्या द्वारे आम्ही पाहतो की त्याची सेवा एक प्रभावी अशा प्रकारची सेवा ठरलेली आहे. काय एवढ्या लोकांचं तारण झालं? काय एवढ्या लोकांना सुटका मिळाली? का लोकांचं जीवन बदललं? त्याला कारण एकच आहे, मध्यस्थी. आणि आज आम्ही पाहणार आहोत देवाला मध्यस्थ्याची गरज आहे. सिस्टर डोंगरे असतील तर त्यांनी वचन वाचण्यासाठी पुढे आले तर फार बरं होईल. आम्ही वचनाकडे जाणार आहोत. सगळ्याला मराठी समजतं? सगळे हातवर कर, कितीनं मराठी समजतंय? जवळजवळ सगळ्याला समजतंय, काही प्रॉब्लेम नाही. सिस्टर डोंगरे पुढे येतील. आम्ही वचनाकडे जाणार आहोत. कालपर्यंत तुम्ही एक उत्तम उपासक, उत्तम आराधक, उत्तम वादक, बेस्ट प्रीचर म्हणून तुम्ही लोकांसमोर गेला असाल. परंतु आता शहर आशीर्वादित होण्याचा समय आलेला आहे. मग ते आशीर्वादाचं ओझं तुम्हाला आणि मला घ्यायचंय. ऐका, काही वेळेस परमेश्वर त्याचे मध्यस्थ शोधत असतो. काही आशीर्वाद अडलेले असतात, काही आशीर्वाद अडलेले असतात बरं का. जास्त तुम्ही आज या टॉपिक कडे जाल ना, आणि त्याच्यानंतर तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, तुमच्या मंडळीमध्ये, सेवेमध्ये आणि तुमच्या जिथं राहता त्या ठिकाणामध्ये जे टर्निंग पॉइंट येईल, एक वळण येईल
आणि तुम्हाला कळेल की तुमचे अडलेले आशीर्वाद, या शहराचे अडलेले आशीर्वाद, तुमच्या गावाचे, जिथं तुम्ही राहता त्या परिवाराचे जे आशीर्वाद अडले, ते आशीर्वाद कोणत्या कारणानं अडलेले आहेत आम्ही शास्त्रामधनं पाहणार आहोत. मला वाटतं उत्पत्तीच्या पुस्तकात आपण जाऊया. उत्पत्तीचं पुस्तक आणि त्याचा 25वा अध्याय 19 पासून 23 पर्यंतची वचनं आपण वाचणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 25वा अध्याय 19 पासून 23 पर्यंतची वचनं, त्याकडे आपलं लक्ष यावेळेस आपण लावूया. एसाव व याकोब यांचा जन्म. एसाव व याकोब यांचा जन्म. अब्रामाचा मुलगा इसाहाक. अब्रामाचा मुलगा इसाहाक. याची ही वंशावळ. याची ही वंशावळ. अब्रामानं इसाकास जन्म दिला. इसाका जन्म दिला. इसाहाक 40 वर्षाचा झाला. इसाहाक 40 वर्षाचा झाला. तेव्हा त्यानं अरामी लाबान याची बहीण पदन अरामातील अरामी अरामी बथुएल याची कन्या रिबका ही बायको केली. इसाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली. कारण ती वांज होती. परमेश्वरानं त्याची विनवणी ऐकली आणि त्याची स्त्री रिबका गर्भवती झाली. तिच्या उदरात मुले एकमेकांशी झगडू लागली. तेव्हा ती म्हणाली, हे असे मला काय होत आहे? हे काय असेल? ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली. परमेश्वर तिला म्हणाला, तुझ्या गर्भाशयात 2 राष्ट्रे आहेत. देवा पाचलं वचन आशीर्वादित करो. एक वंशावळी त्या ठिकाणामध्ये दिलेत विश्वासणाऱ्या लोकांची. वाचा बरं, काय वंशावळी? अब्रामाचा मुलगा इसाहाक याची वंशावळ ही अब्रामानं इसाहाकास जन्म दिला. इसाहाक 40 वर्षाचा झाला. त्यानं सांगितलं, या वचनाची सुरुवात होत असताना असं म्हटलं, अब्राम जो विश्वासणाऱ्यांचा बाप, देवाचा मित्र, ज्याला पहिल्यांदा देवानं हाक मारली असा एक मूर्त्या बनवणारा व्यक्ती, आणि त्याच्या वंशावळीला सुरुवात होत असताना म्हटलं अब्राम आणि त्याची वंशावळी. आणि वंशावळीमध्ये पहिलं नाव जर कोणाचं दिलं असेल तर तिथं म्हटलं इसाक. आता काय वंशावळ ही? असा किती मोठा वंश झालाय अब्रामानंतर इसाक, पण नाव तर वंशावळ आहे. आणि प्रभूला नेमकं आमच्याशी बोलत असताना काय सांगायचंय? मी तुम्हाला सांगितलं ना, काही आशीर्वाद अडलेले आहेत. या आशीर्वादाला मोकळं करण्यासाठी वंशावळीची गरज आहे. बिलीव्हर्स लोकांची, विश्वासणाऱ्यांची वंशावळी. तुम्ही त्या वंशावळीमध्ये आहात का, हे आज तुम्हाला तपासायचंय. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, प्रीचिंग आहे, गॉस्पल प्रीचिंग आहे, ट्रॅक्स डिस्ट्रीब्युशन आहे, लोकांसाठी कळवळ आहे. तुम्ही लोकांची मदत करत आहात, पुष्कळ चांगल्या गोष्टी तुम्ही करत आहात. परंतु तरी सुद्धा काही आशीर्वाद अडलेले आहेत. वांजपणा, जसा रिबकेच्या बाबतीमध्ये सांगितलं, इसाकाची पत्नी, आणि इसाक कोण आहे? तो अब्रामाचा मुलगा, म्हणजे आशीर्वादित व्यक्तीचा मुलगा असं लिहिलंय. अब्रामासंबंधानं म्हटलं, इथून पुढे जो कोणी तुला आशीर्वाद देईल तो आशीर्वादित होईल, जो कोणी तुला शाप देईल तो शापित होईल. पण त्याचाच मुलगा, त्याच्याच मुलासंबंधानं आम्ही पाहतो, त्याची पत्नी रिबका वांज आहे. आम्ही ऑलरेडी तारण पावलेले लोक आशीर्वादित आहोत. आम्हाला कोणी शाप देऊ शकत नाही. का? कारण आम्ही प्रभूमुळे आशीर्वादित झालो, ख्रिस्ताच्या रक्तानं. परंतु प्रॉब्लेम असा आहे, समस्या अशी आहे, आम्ही आशीर्वादित आहोत, पण तरी सुद्धा जशी रिबका वांज आहे तसं आम्ही पण वांज, आमचं परिवार वांज आहे, आमची मंडळी वांज आहे. आशीर्वाद नाही, आमचं शहर वांज आहे. या शहराला ज्या आशीर्वादाची गरज आहे, आमच्या मुंबईला ज्या आशीर्वादाची गरज आहे, महाराष्ट्राला ज्या आशीर्वादाची गरज आहे, मग हे आशीर्वाद येणार तरी कुठून? कोण आशीर्वादित करणार आहे? कसे ब्लेसेड होणार आहोत? ज्या वंशावळीमध्ये आम्ही पाहतो अब्रामाचा मुलगा इसाक, तसं तुम्ही सुद्धा, येशू ख्रिस्त म्हटलं नाही का, ज्यावेळेस त्यांनी यरुशलेमेत प्रवेश केला, लोक ओरडायला लागले, जयघोष करायला लागले, तर त्या ठिकाणामध्ये आणि जे शास्त्री पुरुष आले आणि ते म्हटले तुमच्या शिष्यांना गप्प करा. तो म्हटला, हे गप्प बसले तर धोंडे वरडतील, आणि या धोंड्यांपासून अब्रामाची संतान मी निर्माण करेल. धोंड्यापासून
कोण धोंडे? तुम्ही आणि मी धोंडे आहोत. खरा आशीर्वाद इस्रायल लोकांकडे होता. कनानी स्त्री येशूकडे जाती आणि ती म्हणती माझ्या मुलीला बरं कर. त्यास येशू तिला म्हणतो मी इस्रायल मधले हरवलेले शोधण्यासाठी आलेलो आहे. कोणी मेजावरची भाकर काढून कुत्र्याला देत नाही. त्यास ती बाई कनानी स्त्री काय म्हणते माहिती का? कुत्र सुद्धा मेजावरचं पडलेलं खातं. कुत्र समजून तर मला आशीर्वाद दे. तो म्हणतो याच्यासारखा विश्वास मला इस्रायल मध्ये सुद्धा कुठं आढळलेला नाही. आम्ही नव्हतो आशीर्वादित. ख्रिस्तानं रक्त सांडलं. यहूदा इस्करियोतनं 30 रुपयाला त्याला विकलं. ते पैसे आम्ही मंदिरामध्ये त्यानं टाकले आणि मंदिरामध्ये टाकल्यावर याजक लोक काय म्हणतात माहिती का? हा पैसा मंदिरात असो नाही तर त्याने म्हटलं उपऱ्याला पुरण्यासाठी शेत विकत घ्या. ते उपरे तुम्ही आणि मी आहोत. आम्ही हक्काचे लोक नव्हतो. पण ख्रिस्ताला जे 30 रुपयाला विकलं, या विक्रीची किंमत म्हणून तुमचं आणि माझं त्या कुळात जन्म झाला. कोणत्या कुळामध्ये? धोंड्यापासून अब्रामाची संतती निर्माण केलेली तुम्ही आम्ही लोक. पण आता मी पाहतो त्या कुळामध्ये असताना इथं म्हटलं रिबकेच्या बाबतीमध्ये ती वांज आहे. आता त्याला वांजपणा तर घालवायचा आहे. अब्रामाच्या संबंधानं म्हटलं तुझा वंश आशीर्वादित. ऐका, त्यानं सांगितलं या इसाकापासून मी राष्ट्राची निर्मिती करेल. आता राष्ट्राची निर्मिती करणारा त्याची पत्नीच वांज आहे. राष्ट्राची निर्मिती करणार. देवाचं प्लॅनिंग, देवाची योजना काय की याच्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण व्हावं. आशीर्वादित राष्ट्र. आशीर्वादित राष्ट्र होण्याचं अभिवचन मिळालं. परंतु आम्ही पाहतो इकडं रिबका जी वांज आहे आणि रिबका पण त्याला अशीच नाही मिळाली. अब्रामानं त्याच्या सेवकाशी करार मदार केला, शपथ व्हायला लावली. माझ्या मुलाला मुलगी बघशील त्यास इकडची तिकडची बघू नकोस, ती माझ्याच हप्तामधली बघ. आणि ते आम्ही पाहतो की त्यानं ते शपथ पूर्ण केली आणि रिबकेला आणलं. देवाच्या योजनेप्रमाणे आणलं. सगळीकडे देवाची योजना आहे तरी सुद्धा रिबका वांज आहे. कोण वांज आहे? ज्याचा मुलगा अब्रामाचा मुलगा. अब्रामानं देवाला सांगितलं होतं याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करेल. कोण? हा इसाक, जो वेदीवरती अर्पण झालेला इसाक. वेदीवरती त्याला दिलं होतं. अब्रामानं आपल्या मुलाला त्या वेदीवरती टाकलं आणि परमेश्वर म्हटला तू दाखवून दिलंस आपल्या मुलापेक्षा देवावरती जास्त प्रेम करणारा. पण आज आम्ही पाहतो त्याच मुलाच्या बाबतीमध्ये जो देवानं दिलेलं अभिवचन पूर्ण करणारा, देवाचं अभिवचन वेदीवरती अर्पण, एक सात्विक व्यक्ती, एक धार्मिक व्यक्ती, एक अभिवचन असणारा व्यक्ती. परंतु या व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्याची पत्नी वांज आहे. तसं आम्ही सुद्धा ज्या शहरामध्ये राहतो आम्ही ब्लेसेड आहोत, आम्ही आशीर्वादित आहोत, पण आम्ही आशीर्वादासाठी वांज आहोत. पण आज रात्री ही वांजपणा निघून जाणार आहे. कसा निघून जाणार आहे? बायबल सांगतं त्यानं आपल्या पत्नीसाठी मध्यस्थी केली आणि देवानं तिच्या पोटामध्ये राष्ट्र पाठवली. एक मध्यस्थी राष्ट्र जन्माला घालती. एक मध्यस्थी, शास्त्र सांगतं या मध्यस्थीच्या द्वारे ती, आणि तिला मोठा प्रश्न पडला ज्यास त्याच्या मुलानं, वाचा बरं वचन, इसाकानं आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली. कारण ती वांज होती. परमेश्वरानं त्याची विनवणी ऐकली. वांजपणा घालवायचा असं नाही. तुमचं तारण झालं, तुम्ही चर्चला गेला आणि तुम्ही विश्वासणारे आहात, तुम्ही वाजवणारे आहात, तुम्ही गाणारे आहात, तुम्ही उपासक आहात, म्हणजे माझी उपासना केली, माझं प्रिचिंगचं काम मी केलं, माझे सिद्धांत मी मांडले, मी गावोगावी गेलो, लोकांना देवाचं वचन सांगितलं आणि आम्ही म्हणतो आता आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये यायला पाहिजे, आमच्या शहरामध्ये यायला पाहिजे. पण आशीर्वाद तर अडून गेलेले आहेत. वांजपणा तर आहे. घालवणार कसा? हा तर जन्माचाच देवानं त्याच्या संबंधानं सांगितलं याच्यापासून मी मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. मग राष्ट्र निर्माण करणार आहे त्यानं काय झोपेचं सोंग घेऊन निवांत बसलं तर राष्ट्र घडणार आहे का? प्रभूला माहिती आहे त्याला शिकवायचं आहे. ऐका, ब्लेस मुंबई 7 दिवसामध्ये आशीर्वादित होणार नाही. परंतु मुंबईचे लोक ज्यास मध्यस्थीसाठी उठतील त्यास मुंबई नव्हे तर राष्ट्रीय आशीर्वादित होणार आहेत. राष्ट्रीय आशीर्वादित होणार. केव्हा?
केव्हा? शास्त्र सांगतं इसाक रिबेकेसाठी मध्यस्थी करायला बसला. त्यानं तिच्या वांसपणाबद्दल खंत करत बसला नाही. फार सोपं आहे कुरकुर करणं, फार सोपं आहे दोष देणं, फार सोपं आहे कोणावर तरी जबाबदारी टाकणं, फार सोपं आहे कोणाला तरी वाईट बोललं प्रभूला दोष देणं, मंडळीला दोष देणं, पालकाला दोष देणं, शहराला दोष देणं फार सोपं आहे. मध्यस्थी करणं कठीण आहे. पण ज्या दिवशी विश्वासणारे मध्यस्थी करतील, लोकांना प्रश्न पडले आहे तरी काय, त्यास तुम्ही म्हणाल ही आहे मध्यस्थी ज्याच्याद्वारे राष्ट्र जन्माला आले. आमेन. तुमची मध्यस्थी जी आहे ना, या मुंबईला, या शहरातल्या लोकांना विचार करण्यासाठी भाग पाडेल. मी बायबलचं सांगतो, इकडचं तिकडचं सांगत नाही. जे बायबल मधला सिद्धांत आहे, बायबल मधल्या देवासंबंधाने मी सांगत आहे. आशीर्वादितच आहे ना तो, त्याच्यापासून राष्ट्र निर्माण व्हायलाच पाहिजे ना. मग आडकाठी काय आहे? राष्ट्र तर निर्माण होणारच आहे. मग तरी सुद्धा जी पत्नी प्रार्थनापूर्वक त्याला मिळाली, ती पत्नी वांस कशी काय? कारण तिथं मी पाहतो प्रभूला सांगायचंय एक दिवशी या मुंबईमध्ये सभा असणार आहे. हे प्रभूचं प्लॅनिंग आहे, देवाची योजना आहे बरं का. प्रत्येक गोष्ट जी बायबल मधली आहे ना, अशीच लिहिली गेली नसती. कधीतरी मुंबई विचार करेल माझं शहर आशीर्वादित व्हावं, त्याच तो म्हणतो तिथं तू जाशील, मी पण देवाच्या योजनेचा एक भाग आहे आणि मला पण इथं यायचं म्हणून मी आलो नाही. मला असं वाटलं देवाची योजना जी तुम्हाला समजावून सांगावं आणि त्या योजनेचा भाग म्हणून मी या तारखेला तुमच्या समोर 15 ऑगस्टला मी तुमच्या समोर उभा आणि सांगताना तो काय म्हणतो माहिती का, ज्या दिवशी हे लोक मध्यस्थीसाठी उभं राहतील ना, त्या दिवशी या शहरातला वांसपणा मी काढून टाकेल, मंडळांमधला वांसपणा काढून टाकेल, लोकांमधला वांसपणा काढून टाकेल. लोक आशीर्वादित होतील, पण त्याच्यासाठी मध्यस्थांची गरज आहे, प्रार्थना करणाऱ्या योद्ध्यांची गरज आहे. केव्हा तुम्ही आशीर्वादित होणार आहात? इसाक ज्याच्या संबंधानं भविष्यवाणी केली, ज्याच्या संबंधानं शब्द बोलले, याच्यापासून मी राष्ट्र निर्माण करेल. पण राष्ट्र तसं जन्माला येतच नाही हो. बोललो म्हणून राष्ट्र जन्माला येणार आहे का? राष्ट्र जन्माला येण्यासाठी राष्ट्रामधल्या लोकांनी जसं इसाक प्रार्थना करण्यासाठी उभं राहिला, तसं तुम्ही प्रार्थनेसाठी उभं राहायला पाहिजे. त्यानं आपल्या पत्नीला आणि प्रपत्नीसाठी तो उभा राहिला आणि तो उभं राहिल्याबरोबर बायबल सांगतं त्यानं एक नव्हे तर 2 राष्ट्र जन्माला घातले. काय पावर आहे मध्यस्थीमध्ये, काय पावर आहे मध्यस्थीमध्ये. आम्ही आमच्या परिवारासाठी कोणाला तरी मध्यस्थ शोधत असतो. अमका सेवक येईल, रामबाबू येईल, दिनाकरण येतील, बेनीन येतील आणि ते येतील आणि मग आमचं शहर असतील. अहो किती सभा झाल्या या मुंबई शहरामध्ये, अख्ख्या मुंबई शहरात किती सभा झाल्या, किती वक्ते येऊन गेलेत. ते वक्ते आशीर्वादित झाले, तुम्ही त्यांना भरपूर दान दिलं, ते आशीर्वादित झाले. तुमचे आशीर्वाद कुठे आहेत? तुमची परिस्थिती कुठं बदललेली आहे? या शहरातनं शेकडो कॉल रोज मला येतात. कित्येक सुसाईडचे असतात, कित्येकांची घरं गेलेली आहेत, कित्येकांचं कुटुंब तुटलेलं आहे, कित्येकांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. काही लोक सुसाईड करण्याच्या स्थितीमध्ये आहेत, काहींची लेकरं पोटामध्ये मरत आहेत. शेकडो कॉल तुमच्या शहरातनं मला येतात. मला प्रश्न पडतो, ऑलरेडी एवढे मोठे सेवक, एवढ्या मोठ्या सभा इथं झाल्या, मग ते आशीर्वादित का झाले नाही? त्याचं उत्तर देव सांगतो. सेवक जाऊन त्यांना आशीर्वादित करणार नाही, लोक उभं राहतील त्यावेळेस ते आशीर्वादित होतील. ते मध्यस्थी करतील, ते मध्यस्थी करतील. लक्षात घ्या, तुम्ही मध्यस्थी करा तुमच्या शहरासाठी, तुमच्या कुटुंबासाठी. तुमच्या कुटुंबासाठी तुम्हालाच मध्यस्थी करावी लागणार आहे. ज्या दिवशी प्रीचिंग आणि इंटरसेशन, ज्या दिवशी लोक प्रचार करतील आणि लोक मध्यस्थी करतील, हा प्रचार आणि मध्यस्थी दोघं एकत्र येतील, त्या संजीवनाची मोठी लाट उसळणार आहे. तोपर्यंत नाही प्रियानो, तोपर्यंत नाही, तोपर्यंत कधीच घडू शकत नाही. तुम्ही किती पण सभा ठेवा, किती पण मोठे वक्ते आणा, किती पण सभेला गर्दी जमू द्या, किती मोठ्या सभांचं नेतृत्व तुम्ही करा, एक गोष्ट लक्षात ठेवा,
देवाला, एका शहराला आशीर्वादित करायचं, तर बायबल सांगतं जसं इसाकानं आपल्या पत्नीसाठी मध्यस्थी केली, तुम्हाला सुद्धा एकमेकासाठी मध्यस्थी करावी लागणार आहे. एकमेकासाठी मध्यस्थी करा, मंडळांसाठी मध्यस्थी करा. 7 दिवस तुमच्या हातामध्ये. चॅलेंज आहे माझं तुम्हाला. 7 दिवस नुसतं यायचं म्हणून येऊ नका, ते अंतःकरण घेऊन या. प्रभू मी तिथं जाईल, त्यास माझ्या गावासाठी मध्यस्थी करेल, माझ्या मंडळीसाठी मध्यस्थी करेल, माझ्या कुटुंबासाठी मध्यस्थी करेल. इथं पुष्कळ लोक आलेले आहेत, त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी. कोणाकडे बिझनेस आहे, कोणाकडे नोकरीची समस्या आहे, कोणाकडे पत्नीची समस्या, कोणाकडे लेकरांची समस्या. समस्येचा डोंगर घेऊन या ठिकाणात येतील. पण 7 दिवसामध्ये एवढी प्रार्थना करा, एवढी प्रार्थना करा, इथं मिरॅकल्स घडू द्या, चमत्कार घडू द्या, जाताना साक्ष घडू द्या. 7 दिवसानंतर तुम्हाला दिसेल मुंबईमध्ये मोठं रिवायवल, मोठं संजीवन. आणि याच्यासाठी किती लोक लागतात याचा विचार करू नका. गिदोनाला तो म्हटला फक्त 300 लोक, फक्त 300 लोक. हा एवढा मोठा जमाव नकोय. 22,000 लोक पाठवून दिले, जाऊ दे म्हटला, अजून पाठवून दे. शेवटी 300 लोक राहिले. तो म्हटलं या 300 लोकांच्या द्वारे मी तुला विजय देईल. कोण आहे ते 300 लोक? हे मध्यस्थ आहेत. थोडके लोक ज्यास उभं राहतील, मध्यस्थी करतील ना, 100% मी तुम्हाला सांगतो शहराचा पालट झाल्याशिवाय राहणार नाही, कुटुंबाचा पालट झाल्याशिवाय राहणार नाही. रिबकेसाठी 40 वर्षानंतर त्याला कळालं, 40 वर्षानंतर त्यानं लग्न केलं. आणि लग्नानंतर त्याच्या लक्षात आलं, ज्या देवानं मला आशीर्वादित केलं आणि त्या देवानं मला एवढी चांगली पत्नी दिली, परंतु आज ती वांज आहे. चांगलं कुटुंब देवानं तुम्हाला दिलं, चांगल्या शहरामध्ये तुम्ही आहात, ज्या शहरामध्ये तुम्ही राहता, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला या शहराचं अट्रॅक्शन आहे, प्रत्येकाला अट्रॅक्शन आहे. कुठले पण राज्य जावा, त्याला विचारलं कुठे चालला, तर म्हणतो पोट भरण्यासाठी मुंबईला चाललो. कुठे चालला? बिझनेससाठी मुंबईमध्ये चाललो. कुठे चालला? माझं सेटलमेंट साठी मी मुंबईमध्ये चाललो. सगळ्याला अट्रॅक्शन आहे. पण आता मुंबई वांज आहे, मुंबईमध्ये आशीर्वाद नाही आहेत. लोकांचं जीवन इतकं व्यस्त झालंय, त्यांच्या कामकाजामध्ये, त्यांच्या बिझनेसमध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये, आपापल्या मंडळीमध्ये लोक व्यस्त झालेले आहेत. परंतु त्यांना त्यांच्या वांजपणाचा विसर पडला आणि त्यांना असं वाटतं बऱ्याच वचन ऐकलं, मी जाऊन प्रार्थना सभा अटेंड केल्या आणि मी आशीर्वादित होणार आहे. पुष्कळ लोक म्हणतात नाही, तुमच्या संदेशानं मी आशीर्वादित झालो. काय आशीर्वादित झाला? पुष्कळ लोकांचे कॉल मला येतात, आजचा संदेश खूप आशीर्वादित होता. म्हणजे काय होता? आशीर्वादित होता म्हणजे काय झालं नेमकं तुमच्याकडं? आशीर्वाद हा अनुभव आहे, वांसपणा हे वास्तव आहे. आणि पोटामध्ये 2 राष्ट्र असणं हा अनुभव आहे, तो आशीर्वाद आहे, तो आशीर्वाद आहे. अब्रामाला आशीर्वाद दिला, इसाकाच्या द्वारे मी मोठं राष्ट्र निर्माण करेल. आहे कुठं राष्ट्र? मग ते ऐकलं, त्यानं वचन ऐकलं, तो म्हटला मी आशीर्वादित आहे. अरे पण दिसतोय कुठं आशीर्वाद? आता दिसायला पाहिजेत ना राष्ट्र. रिबकेसाठी इसाकानं मध्यस्थी केली आणि तिच्या पोटामध्ये याकोब आणि एसाव हे 2 दिसले. कधी? ज्यावेळेस त्याने मध्यस्थी केली ना, या मध्यस्थीच्या द्वारे आतमध्ये एसाव आणि याकोब आहे. आज तुम्ही मध्यस्थी कराल ना, गर्भधारण करणार आशीर्वादाचं 2 आशीर्वाद जसे रिबकेच्या पोटामध्ये, तुम्ही या हॉल मधनं जाताना तुमच्या बरोबर आशीर्वाद घेऊन जायलाच पाहिजे. याच्यासाठी प्रभूने तुम्हाला बोलावलेलं आहे. मग तुम्ही आशीर्वादित आहात. अब्रामानं भविष्यवाणी ऐकली म्हणजे तो आशीर्वादित नाही झाला. त्याचा मुलगा वेदीवरती आहे, वेदीवरून काढलं, उचलून घे, याच्यापासून मी मोठं राष्ट्र निर्माण करतो. आता नुसता तेवढा संदेश ऐकून घरी गेला असता आणि अब्राम म्हटला असता मी आज आशीर्वादित झालो. काय आशीर्वादित? माझ्या मुलाला देवानं आशीर्वाद दिला, आता माझ्या मुलापासून मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. लग्न झालं, लग्न झाल्यावर बघतो रिबकेला मुलं होत नाही आणि प्रश्न पडला, आता देव आशीर्वाद कधी देणार आहे? परमेश्वर त्याच्याशी बोलला, आशीर्वादाचा समय तेव्हा सुरू होईल जेव्हा तू मध्यस्थी करशील. आणि इकडं इसाकानं मध्यस्थी केली आणि तिकडं
रिबकेने गर्भधारण केलं आणि रिबका विचारायला गेली, देवा काय आहे? तो म्हटला, ते अभिवचन आता वास्तवात आलं, जे अभिवचन मी तुला दिलं, तू मध्यस्थी केली आणि आता तू गर्भधारण केलं. कारण मी देव आहे, मी तुला असं सोडणारा देव नाही, मी तुला वास्तव देणारा देव आहे. देवाचे प्रिय लोक हो, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आशीर्वादित आहात, तुमच्यामध्ये आशीर्वाद आहे. मध्यस्थी करणारे आम्ही लोक आहोत. एकमेकांसाठी मध्यस्थी करा, गर्भधारण करा. या राष्ट्रामध्ये संजीवन येईल, महाराष्ट्र संजीवित होईल, मुंबई संजीवित होईल, तुमची मंडळी संजीवित होईल, तुमचं गाव संजीवित होईल. पण त्याच्यासाठी मध्यस्थ्याची गरज आहे. आमेन. सुरुवात तर करून बघा. अब्राहमानं लोक शोधले नाही, त्याला माहिती आहे राष्ट्र जन्माला यावं लागेल तर त्याच्यासाठी एक मध्यस्थ उभा राहावा लागेल. एकटा इसाक मध्यस्थीसाठी उभा राहिला. सिंगल पर्सन, एकटा इसाक. तुम्हाला माहित तरी का, एकट्याच्या प्रार्थनेमध्ये एवढी ताकद आहे की त्यानं 2 राष्ट्र जन्माला घातले. एकट्याच्या प्रार्थनेतली ताकद. आम्हाला त्या प्रार्थनेची शक्तीच कळाली नाही. आम्हाला दुसऱ्यांकडून प्रार्थना घ्यायला खूप आवडते. कोणतरी आला, त्याने डोक्यावर हात ठेवलं, झालं आशीर्वादित. हा आला, तो आला, तो आला, तो आला, डोके दिले, प्रार्थना केली, गेले आणि आम्ही तो झालो आशीर्वादित. बस कर, आता ते प्रार्थना डोक्यावर हात ठेवून करून घ्यायची. आता तुम्ही उभं राहा, तुमच्याद्वारे लोक आशीर्वादित हो द्या, तुमच्याद्वारे लोक आशीर्वादित हो द्या. दुसरं वचन वाचूया, अनुवादाचं पुस्तक 9वा अध्याय 16 पासून 26 पर्यंतची वचन वाचूया. अनुवादाचं पुस्तक 9वा अध्याय 16 ते 26 वचन. मी पाहिले की तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या विरुद्ध पाप केले होते. तुम्ही स्वतःसाठी एक ओतीव वासरू केले होते व ज्या मार्गाने जावे म्हणून परमेश्वराने तुम्हाला आज्ञा पिले होते तो केव्हा सोडून तुम्ही बहकून गेला आहे. तेव्हा मी धरलेल्या त्या 2 पाट्या दोन्ही हातातून फेकल्या व तुमच्या समक्ष फोडून टाकल्या. तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून पाप केलं व त्याला संतापलं. तुम्ही केलेल्या या पापामुळे मी परमेश्वरापुढे पूर्वीप्रमाणेच 40 दिवस व 40 रात्र पालथा पडून राहिलो. त्या अवधीत मी भाकर खाल्ली नाही व पाणीही प्यालो नाही. परमेश्वर तुमच्यावर इतका संतापला होता की तो तुमचा संहार करणार होता. त्याचा कोप व संताप पाहून मला भीती वाटली. तथापि या खेपेसही परमेश्वराने माझे ऐकले. परमेश्वर अहरोनावर इतका रागावला होता की तो त्याचा नाश करणार होता. त्या प्रसंगी त्याच्यासाठी मी प्रार्थना केली. मग तुमची पापकृती म्हणजे तुम्ही केलेले वासरू मी घेऊन अग्नीमध्ये जाळले. नंतर त्याचे फोडून तुकडे केले व कुटून धुळीसारखं बारीक चूर्ण केले व डोंगरावरून वाहणाऱ्या ओढ्यात फेकून दिले. मध्यस्थी, एक रिवायवल, एक संजीवन आणि आशीर्वाद, याच्यासाठी ज्या गोष्टीची आम्हाला गरज आहे आणि ते शास्त्रामधनं आम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. मोशे देवाच्या सहवासामध्ये 40 दिवस 40 रात्र डोंगरावरती राहिला. दगडी पाट्या घेऊन खाली आला. ऐका, 2 सेवकांचं दर्शन या ठिकाणामध्ये आहे. एक सेवक डोंगरावरती देवाच्या सहवासामध्ये 40 दिवस 40 रात्र राहतो आणि देवापासून असणारं विस्डम घेऊन खाली येतो. 40 दिवस 40 रात्र. हा एक प्रार्थना करणारा योद्धा.
देवाच्या लोकांना नीती नियमाप्रमाणे कसं चालावं याच्यासाठी देवापासून वचन घेऊन येणारा एक सेवक आणि दुसरा खालचा एक सेवक आहे. ज्याच्या संबंधानं म्हटलं की तो अहरोन, ज्याच्यावरती आम्ही पाहतो या अहरोनाला याजक पदाची पदवी बहाल केली, तो याजक अहरोन. आणि या अहरोनाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक गोष्ट तुमच्यामध्ये लक्षात येते. हा मोशे जो आहे तो डोंगरावरती देवाशी बोलत आहे आणि अहरोन जो खाली लोकांबरोबर बोलत आहे. आणि लोकांबरोबर बोलताना लोक काय म्हणतात माहिती का, आम्हाला देव दे. आणि त्यानं काय केलं तर त्यानं लोकांच्या मर्जीप्रमाणे लोकांना पसंत पडणारा त्यांच्याकडचं सोनं घेतलं आणि त्या सोन्याला भट्टीमध्ये टाकलं आणि भट्टीमध्ये वासरू तयार झालं आणि यानं तो देव देऊन टाकला. इकडे 40 दिवस यानं विस्टम घेऊन तो खाली आला. आणि पाहतो तर काय 10 आज्ञातली एक आज्ञा होती, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको, तिच्या पाया पडू नको, हे सांगितलं. आणि नेमकं या लोकांनी हे वचन मोडलं. ऐका बरं का, हा रियालिटी सेवक आहे, वास्तवाला धरून जीवन जगणारा, हा एक प्रभावी देवा संबंधानं ईर्ष्या असणारा सेवक आहे. देवा संबंधानं ईर्ष्या, 30 लाख लोकांचं नेतृत्व करणारा एक प्रभावी असणारा लीडर्स, एक सेवक. किती याची चर्च मेंबर? 30 लाख लोक. आताच्या यांगीच्या चर्चमध्ये तेवढे आहेत ना, पण मोशे तेवढ्यांचं नेतृत्व करत होता. मला नेहमी प्रश्न पडायचा, एवढी मोठी मिनिस्ट्री त्याच्याकडे तो दिली कशी देवा? आमच्याकडे काय एवढी मोठी मिनिस्ट्री देत नाही? तो म्हणतो लीडर तसा असला पाहिजे. कसा? आता इथं सुद्धा खाली 30 लाख लोकांचं 40 दिवस नेतृत्व कोणी केलं? अहरोनानं. 40 दिवस एक मोठी लिडरशिप त्याच्या हातामध्ये मिळाली. लिडरशिप चुकली, नेतृत्व चुकलं. यानं त्याची लिडरशिप करण्याच्या ऐवजी त्यानं लोकांना लीडर नेमलं आणि त्यानं म्हटलं, त्या लोकांनी सांगितलं आम्हाला देव दे. त्याने सोनं नाणं काढले, गळ्यातले दागिने काढले आणि ते टाकून दिले. लक्षात ठेवा, लीडरशिप ज्या चुकती ना त्यावेळेस आम्ही पाहतो लोक सगळ्यात महत्व आपल्या दागिन्यांना, पैशाला देतात, ते देवाला महत्व देत नाही. पण खरं संजीवन कोणतं माहिती का? हे दागिने पैसा नाही. म्हणून आम्ही पाहतो पहिलं संजीवन आल्यावर पेत्र काय म्हणतो, माझ्याकडे सोनं रूप काही नाही. मग काय आहे? येशूचं नाव. रिव्हायवल ज्याला म्हणतात ना, हे रिव्हायवल येतं कसं? लिडरशिप चुकली. लिडरशिप चुकल्याबरोबर जे रिवायवल आहे ते निघून जातं. संजीवन त्याला म्हटलेलं आहे. आणि या लीडरमुळे काय घडलं? मोशे ज्या पर्वतावरून खाली आला, तो म्हटला मूर्तीला दंडवत घालणारे एका बाजूला आणि परमेश्वराची उपासना करणारे एका बाजूला. 3000 लोक एका बाजूला झाले. त्यांनी सांगितलं आम्ही मूर्तीची उपासना करणारे लोक आहोत. आणि शास्त्र सांगतं याच्या चुकीच्या लिडरशिपमुळे 3000 लोकांची कत्तल झाली. 3000 लोक मारले, मेले. आम्ही म्हणतो रिवायवल यायला पाहिजे. कसं येणार रिवायवल? कसं रिवायवल, कसं संजीवन येणार आहे? अहरोनाच्या नेतृत्वामुळे 3000 लोक मेले. परंतु परत एकदा प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलं, पुनरुत्थित झाला, कबरेतनं बाहेर आला. त्याला माहितीये जे रिवायवल मोशेनं डोंगरावरून खाली आणलं होतं आणि जे रिवायवल निघून गेलेलं होतं, तो डोंगरावर 40 दिवस 40 रात्र राहिला. ऐका बरं का, शास्त्रातलं रहस्य गुपित जाणून घ्या. 40 दिवस 40 रात्र मोशे डोंगरावरती राहिला, विस्डम घेऊन खाली आला. तर पाहतो तर काय, हे 3000 लोक मेले. तुम्हाला माहिती का, प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा या पृथ्वी तलावर पुनरुत्थानानंतर 40 दिवस राहिला. 40 दिवस तो राहिला. कशासाठी राहिला? 40व्या दिवशी त्याचं स्वर्गारोहण झालं. डोंगरावरून तो वर उचलला गेला. आणि आम्ही शिष्याना तो म्हटला, जसं मी जाताना तुम्ही मला पाहतात, तसंच या डोंगरावरती मी परत उतरून येणार आहे. पण जाताना तो काय म्हटला माहिती का? त्याला माहिती एक मोठं रिवायवल यायला पाहिजे, संजीवन यायला पाहिजे. ऐका मुंबईच्या लोकांनो, डोंगरावरती मोशे होता आणि मोशे दगडी पाट्या खाली घेऊन आल्याबरोबर इथं 3000 लोक मेले. आता येशू त्याच डोंगरावरती शिष्यांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो, आता एक मोठं संजीवन येणार आहे. आता माडीवरती एकत्र जमा आणि तिथं मोठं रिवायवल येईल.
ज्या डोंगरावरती मोशे चढला, येशू त्या डोंगरावरून वर गेला आणि आम्ही पाहतो त्यानं सांगितलं, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. मग तुम्हाला सामर्थ्य आल्यावर तुम्ही यहुद्या, शमरूना, जगाच्या कानाकोपऱ्यात माझे साक्षीदार व्हाल. आणि आम्ही पाहतो हे माडीवरती 120 लोक 10 दिवस एकत्र जमले. आता रिवायवल आलं. इकडं पेत्र त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं भरला आणि जिकडं मोशेच्या काळामध्ये अहरोनाच्या चुकीमुळं 3000 लोक मेले, आता पेत्र संजीवित झाला आणि चांगला लीडर जन्माला आला आणि पेत्र उपदेश करतो, 3000 लोकांचा बाप्तिस्मा झाला. हे रिव्हायवलची ताकद, एक चांगलं नेतृत्व, एक चांगलं प्रभावी प्रकारची सेवा कधी जन्माला येते. आणि मोशेच्या काळामध्ये तेच, मोशेनं 3000 लोक मारले, आता त्याला मोठा पश्चाताप झाला. आम्हाला एक भाग माहिती की मोशेनं 40 दिवस 40 रात्र डोंगरावरती अन्न पाण्याचं सेवन केलं नाही. पण तुम्हाला माहिती का, आता मोशे म्हणतो, मी तसंच परत एकदा 40 दिवस 40 रात्र पुन्हा अन्न पाणी सेवन न करता मी तुमच्यासाठी उपाशी राहिलो का? कारण देवाचे लोक देवाला सोडून जीवन जगत होते, ते पापामध्ये जीवन जगत होते. त्यांचं पाप इतकं भयानक होतं की त्यांच्या पापाबद्दल परमेश्वर संतापला आणि तो म्हटला, मोशे तू बाजूला हो, या सगळ्या लोकांचा मी नाश करणार आहे. कान देऊ नये का? ज्या देवाची तुम्ही भक्ती करत आहात, ज्याची तुम्ही सेवा करत आहात, ज्या देवासमोर तुम्ही आपल्या उपासना सादर करत आहात, त्या देवाला पवित्रता आवडती, पाप कधीच आवडत नाही. पाप ज्यास तुम्ही करता त्यास आम्ही पाहतो या लोकांनी धर्मशास्त्र सोडलं, 10 आज्ञा मोडल्याबरोबर तो म्हटला, या सगळ्यांची कत्तल मी करून टाकणार, एक सुद्धा वाचणार नाही. मोशेला म्हटला, बाजूला सरक. एवढ्या लोकांना मिस्रातनं बाहेर काढलं आणि मिस्रातनं बाहेर काढलं, चांगलं जीवन, आशीर्वादित जीवन त्यांना दिलं. आणि आशीर्वादित जीवन, मिस्रामध्ये असणारं कष्ट, मिस्रातले त्रास, मिस्रामध्ये असणारं दुःख, त्यांचे उसासे, त्यांचे आक्रोश देवाने ऐकलं आणि त्यांना स्वतंत्र करण्यासाठी एक नेता पाठवला. परंतु या नेत्याचं त्यांनी ऐकण्याच्या ऐवजी ते आपल्याच इच्छेप्रमाणे चालले. लक्षात घ्या, बिलीव्हर्स लोक, विश्वासणारे लोक, विश्वासणारं असणं म्हणजे नुसतं हालेलुया आणि प्रेज द लॉर्ड म्हणणं हे विश्वासणाऱ्याची व्याख्या नाहीये. विश्वासणारं म्हणजे एक चांगले म्युझिकल गाणे गाणं म्हणजे पण विश्वासणारा नाहीये. विश्वासणारा म्हणजे नुसतंच प्रार्थना करणारा व्यक्ती नाहीये. मी म्हणतो मला विश्वासणारा, मी म्हणतो मी प्रार्थना करतो, मी म्हणतो मी शास्त्र वाचन करतो. विश्वासणारा शास्त्र वाचन करत नसतो, शास्त्र जगत असतो. प्रियांनो, त्याला ह्याच्यात जगावं लागतं. हे त्याचं रोजचं रुटीन लाईफ आहे. या लोकांना जगण्यासाठी त्यानं मोशेला देवानं वचन सांगितलं, म्हटलं या लोकांना शिकव. तुम्हाला देवाचं वचन हे शिकण्यासाठी आहे. ते दोष समजले पाहिजे, चुका समजल्या पाहिजे. इथं देवानं त्यांना दाखवलं, मूर्ती पूजा करू नको, आणि मूर्ती समोर नाचायला लागले. देवानं पाहिलं, म्हटलं एकाला सुद्धा मी सोडणार नाही. तोच देव आहे बरं का. तो म्हटला, मी काल आज युगानुयुग एकसारखा आहे. मी अल्फा, मी ओमेगा, मी प्रारंभ, मी शेवट. देव कधी बदलत नाही, तुम्हाला बदलावं लागतं. तो नाही बदलत. ही इज अनचेंजिंग गॉड. तो कधी न बदलणारा देव आहे, कधीच बदलत नाही. बदल तुम्हाला स्वतःमध्ये करावा लागतो. लक्षात घ्या, तुम्ही बदलत नाही आणि तुम्ही देवाला दोष देता की प्रभू आम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे, आम्हाला संजीवन पाहिजे. संजीवन पाहिजे तर त्याच्यासाठी जीवन कोण आणतं? येशू म्हटला, तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं तुमच्यामध्ये राहतील तर तुम्ही विपुल फळ द्याल आणि माझ्या नावानं पित्याकडे जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. केव्हा? हे जे आहे ना, आम्ही म्हणतो आमच्यामध्ये देव आहे, आमच्यामध्ये देव आहे, आमच्यामध्ये देव आहे. कुठे व तुमच्यातला देव? अनेक लोक म्हणतात माझ्यामध्ये प्रभू आहे. कुठे तुझ्यातला प्रभू? दाखव बरं तुझा प्रभू. येशू म्हटला, मी तुमच्यामध्ये म्हणजे माझं वचन तुमच्यामध्ये आहे. वचन तुमच्यामध्ये असणं म्हणजे नेमकं काय? माझ्यामध्ये देवाचं वचन आहे म्हणजे नेमकं काय? काय मी बायबल घेऊन फिरलो म्हणजे माझ्यामध्ये वचन आहे? नाही हो. एका गालात बारली दुसरा गाल पुढं कर, हे वचन असलं म्हणजे तुम्ही दुसऱ्याचं सहन करता, हे तुमच्यात वचन आहे. बंडी मागितली तर सदरा दे. तुमचे कपडे काढून घेतल्यावर तुम्ही दुसरं पण देता, हे तुमच्यामध्ये वचन आहे. हे वाचल्यानं तुम्ही वचन वाचल्यानं नाही आशीर्वादित होत, ते प्रॅक्टिकल केल्यानं आशीर्वादित होतं.
प्रॅक्टिकल केल्याने. ओरिसामध्ये ग्रॅमस्टन्सला जिवंत जाळलं, त्याची लेकरं पण मारली. सगळ्या पेपरमध्ये बातम्या आल्या. पत्रकारानं त्याच्या पत्नीला विचारलं, काय वाटतं तुम्हाला, कसा न्याय करावा, कसा त्या दारासिंगला दंड द्यावा? त्यास ती काय म्हटली माहिती का? माझ्या प्रभूनं क्षमा शिकवली, त्याला शासन करू नका, त्याला क्षमा करा. ती जीवन वचन जगली प्रियांनो. ख्रिस्त सुद्धा वचन जगला, हे बाप्पा यांना क्षमा कर. ज्यांनी वधस्तंभावरती त्याला दिलं, जे त्याच्या तोंडावरती थुंकले, ज्यांनी 39 माराचे फटके त्याच्या पाठीवरती दिले, तो म्हणतो हे बाप्पा यांना क्षमा कर. तो प्रॅक्टिकल जगला. आम्ही कधी प्रॅक्टिकल जगणार आहोत? कसं रिवायवल येणार आहे, कसं संजीवन येणार आहे? या संजीवनाची व्याख्या तरी काय आहे? कशा पद्धतीनं आमचं कुटुंब, आमचं राष्ट्र, आमचा देश आशीर्वादित होणार आहे? त्याच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? शास्त्र सांगतं, हा वचन घेऊन आलं आणि या लोकांनी वचन तोडलं. आणि एवढंच नव्हे, आता जर तुम्ही वाचलं ना, असं लिहिलंय, परमेश्वर अहरोनाविषयी सुद्धा संतापला. परमेश्वर अहरोनाविषयी सुद्धा संतापला. कोण आहे अहरोन? अहरोनाच्या जागी मी स्वतःला पाहतो. मी याजक आहे, मी देवाचा सेवक आहे, मी प्रभूचं वचन गाजवणारा व्यक्ती आहे, मी लीडर आहे. आणि लीडर पाळक. आणि शास्त्र सांगतं देव या पाळकाविषयी संतापला. देवाला या पाळकाचा वीट आला, पाळकाचा राग आला. का? कारण त्याला, देवाला माहिती होतं यांनी दगडी पाट्या मोडल्या, आता 3000 लोक मारणार आहेत. प्रभूला माहिती आहे, देव सगळ्यांची परिस्थिती जाणतो. आता मोशे काय निर्णय घेणार आहे त्याची अंतःकरण प्रभूला माहिती आहे. आणि त्याला कळालं या अहरोनामुळं आज 3000 लोक मरणार आहेत. 3000 लोक मरणार आहेत. या देशाची, आमच्या शहराची शोकांतिका काय असेल माहिती का? याजक ज्या लोकांना मिसगाईड करतात, ते प्युअर देवाचं वचन लोकांपर्यंत जाऊ देत नाही ना, ते भेसळ करतात, मिक्स करतात, लोकांना जसं आवडतं तसं देतात. त्यावेळेस लोक मरतात. पण त्यावेळेस आम्हाला नुसती कुरकुर करून चालणार नाही. बायबल सांगतं मोशेनं 40 दिवस 40 रात्र याजकासाठी सुद्धा मध्यस्थी केली, लोकांसाठी सुद्धा मध्यस्थी केली. असं लिहिलंय तिथं. त्यानं पाहिलं आम्हाला एका 40 दिवस 40 रात्र असणाऱ्या त्या, आणि त्या दिवसांची आम्हाला आठवण येते की ज्या दिवसामध्ये दगडी पाट्या घेऊन तो खाली आला. 40 दिवस 40 रात्र त्या ठिकाणात तो राहिला. पण आता तो देवासमोर पालथा पडतो आणि देवाजवळ रदबदली करतो. देवा, माझा भाऊ आणि अहरोन यानं चुका केल्या आणि आता लोक मरणार आहेत, लोक मरणार आहेत. मुंबई जागवा. तुम्हाला माहिती का, देवाचं वचन पाळणं बंद करणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण देणं. देवाच्या वचनाच्या विरोधामध्ये जाणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण देणं. देव त्याच्या वचनावरती प्रेम करतो. परमेश्वराचं वचन पालन करणं ही आमच्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आम्हाला बायबल वाचण्यासाठी नाही, आम्हाला बायबल जगण्यासाठी दिलेलं आहे. वाचणं बंद बस झालं आता वाचणं. हे वचन एक दिवशी तुमचा न्याय करणार आहे. प्रत्येक वचन जे तुम्ही ऐकत आहात, प्रत्येक वचन, प्रत्येक सेवकानं सांगितलेला सिद्धांत, प्रत्येक सेवकानं गाजवलेलं वचन, आज मी तुमच्या समोर उभा आहे. टाइमपास म्हणून उभा राहिलो का? कशासाठी मी उभा आहे? मला माझं गाव, माझं ठिकाण, माझं शहर सोडून येत आहे, इथं मी घामी घुमून तुम्हाला देवाचं वचन सांगत आहे. मग काय माझं वक्तृत्व म्हणून नाही, देवाचा निरोप. तुम्ही मरणार आहात, आमचा परिवार मरणार आहे. का देवाच्या आज्ञेचं पालन करणं आम्ही विसरून गेलो ना? आणि परमेश्वर त्याच्या वचनावर आतोनात प्रेम करणारा देव आहे. आकाश पृथ्वी नाही तशी होईल, पण माझं वचन कधी नाही होणार नाही. ते एव्हरलास्टिंग आहे, शेवटपर्यंत राहणार आहेत. ज्यास आम्ही चर्च मध्ये जातो, देवाचं वचन ऐकतो, सभेमध्ये जातो, देवाचं वचन ऐकतो, हे वचन ऐकल्यावर सांगणारा व्यक्ती चुकीच्या पद्धतीने सांगत असेल, मग रिव्हायवल कधीच येणार नाही. जसं अहरोन याजकानं
यांनी मागितला देव आणि यांनी देव दिला, आणि त्यानं लोकांच्या मताप्रमाणे. म्हणून लक्षात घ्या, पुष्कळ लोक मला सांगतात की तुमचं वचन खूप कडक आहे. माझं कुठलं वचन आहे? हे देवाचं वचन आहे. आणि देवाच्या वचनाला म्हटलं ते दुधारी तलवार आहे. मग ती नूडल्स असेल का हो? आता आम्हालाच नूडलची सवय लागलेली आहे. साहेब असं सांगा ना, देव तुम्हाला लेकरू देईल. भविष्यवाणी झाली. पुष्कळ लोक मला फोन करताना एक माझ्यासाठी देव तुम्हाला काय दाखवतो ते सांगा. मी एकच सांगतो, तू देवाचं वचन पाळलं नाही तर मरणार आहे. नाही, तुम्ही भविष्यवाणी करणं काहीतरी, देव तुम्हाला नोकरी देणार आहे, तुम्हाला बेबी देणार आहे, तुम्हाला अमक देणार आहे, तुम्हाला तमक देणार आहे. उग का तुम्हाला असं बोललो तर तुम्ही मला पैशावर पैसे पाठवाल, माझी बँक बॅलन्स भरेल, पण सैतानाचं राज्य वाढणार आहे. पण ज्या दिवशी लोक देवाचं वचन ऐकतील ना, त्या दिवशी नक्कीच ते बदलून जातील. हे प्युअर देवाचं वचन, 100% चेंज करणारं वचन, जे अहरोन याजकानं हे वचन लोकांपर्यंत नेलं नाही. 3000 लोक मेले. मग लोक मेले म्हणून मोशेला असं वाटलं नाही, आता तर 40 दिवस उपास करून आलो, आता कसं काय परत 40 दिवस उपास करू. खरा लीडर हे इझी नाहीये, सोपं नाहीये. 40 दिवस 40 रात्र उपास करू. बरं, आमचे उपास आम्ही त्याला चहा, कॉफी, लिंबू पाणी, ज्यूस करून आम्ही उपास करतो. काय लिहिले वाचा बरं मोशे संबंधानं. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून पाप केले व त्याला संतापलो. तुम्ही केलेल्या या पापामुळे मी परमेश्वरापुढे पूर्वीप्रमाणेच 40 दिवस व 40 रात्री. पूर्वीप्रमाणे म्हणजे दगडी पाट्या आणताना जे 40 दिवस आणि 40 रात्र. आता दुसऱ्यांदा वाचा. या पूर्वीप्रमाणे 40 दिवस व 40 रात्री पालथा पडून राहिलो. त्या अवधीत मी भाकर खाल्ली नाही व पाणीही प्यालो नाही. पाणी सुद्धा प्यालो नाही. परमेश्वर तुमच्यावर इतका संतापला होता की तो तुमचा संहार करणार होता. त्याचा कोप व संताप पाहून मला भीती वाटली. तथापि या खेपेसही परमेश्वराने माझे ऐका. फार सुंदर आहे. त्यानं 40 दिवस आणि 40 रात्र आणि पाणी पिला नाही, अन्न खाल्लं नाही, आणि परमेश्वरासमोर पालथ पडला. असं काय घडणार होतं 40 दिवसामध्ये? पहिले पण 40 दिवस, आता पण 40 दिवस. त्याला आठवलं जगाचा जलप्रलयाच्या द्वारे नाश करणार होता ना, त्यानं नोहाला सांगितलं 40 दिवस आणि 40 रात्र मी या पृथ्वी तलावर एवढा पाऊस पडेल, पशु पक्षी झाडं झुडपं सगळे नष्ट होणार आहे. आता हा खरा लीडर आहे. याला माहिती आहे देवाचा कोप पहिल्यांदा आला, त्या जगामध्ये एक सुद्धा व्यक्ती वाचले नाही, 8 लोकांचं कुटुंब वाचलं. आणि आताही त्याला लक्षात आलं, देव इस्रायल लोकांवरती कोपला, आणि आता देवाचा कोप जर परत एकदा आला तर हे जग पुन्हा एकदा नष्ट होणार आहे. मग त्यानं परमेश्वरासमोर 40 दिवस असं लिहिलं. 40 दिवस 40 रात्र पाऊस पडल्यावर देवाला आठवण झाली, मी आता पाऊस थांबवणं गरजेचं आहे का? माझा सगळा राग 40 दिवस 40 रात्र मध्ये निघून गेलेला आहे. आता मोशेनं परत एकदा इस्रायल लोकांच्या चुकीसाठी 40 दिवस 40 रात्र परमेश्वरासमोर पालथा पडला. त्याला माहितीये देवाचा राग 40 दिवसानंतर निघून जातो. त्यावेळेस पण पाऊस थांबला, आणि आता पण देवाचा कोप परत एकदा आला. मग त्यानं ठरवलं, तो म्हटला एक क्षण सुद्धा मी देवापासून दूर जाणार नाही, एक क्षण सुद्धा. 40 दिवस 40 रात्र अन्न पाणी काही न खालता परमेश्वरासमोर पालथा पडला, आणि तो लोकांसाठी मध्यस्थी करू लागला. ऐका, एक क्षण सुद्धा तो देवापासून दूर गेला नाही, आणि तो लोकांसाठी पालथा पडला. आणि असं लिहिलं, मी तुमच्यासाठी पालथा पडलो,
देवानं आपलं मत परिवर्तन केलं आणि एवढ्या लोकांचा संहार करण्यापासून देवाचं मत फिरलं आणि मध्यस्थीच्या द्वारे 30 लाख लोक वाचले. 30 लाख लोक, 30 लाख लोक. रिवायवल पाहिजे, लोक वाचले पाहिजे. तुमचा परिवार, तुमची लेकरं, तुमचे तरुण, तुमच्या तरुणी, तुमचं कुटुंब वाचलं पाहिजे. पती पत्नीतले संबंध वाचले पाहिजेत. राष्ट्रे वाचली पाहिजेत. आमची लेकरं वाचली पाहिजेत. आमचं घर वाचलं पाहिजे. आमचा बिझनेस, आमचा व्यापार. आम्हाला सगळं वाचवायचंय, पण वाचणार तरी कसं हो? तुटणारे संसार वाचायला पाहिजेत. वाया जाणारी लेकरं वाचली पाहिजेत. दिशाहीन तरुण, भरकटलेले तरुण. रोज एका घरामध्ये लोक आत्महत्येचे विचार करत आहे. करोनानंतर कितीतरी लोकांचं जीवन संपून गेलेलं आहे, कर्जबाजारी झालेले आहे. त्यांच्यासमोर सुसाईड सारखा पर्याय, सुसाईड शिवाय पर्यायच नाहीये. आणि आम्ही बघत बसलेलो आहे. आम्ही ऐकतो रोज एक बातमी. कळतं आम्हाला कोणीतरी सुसाईड केलं, कळतं आम्हाला कोणीतरी आत्महत्या केली, कोणी विष पिलं. एवढे सगळे मरत आहेत आणि आम्ही फक्त तमाशा बघत आहोत. आणि आम्ही एकमेकाला सांगत आहोत, नाही अशी घटना, आता शेवटचे दिवस आलेत. अरे पण मोशे पालथा पडला 40 दिवस 40 रात्र. मोशे 40 दिवस 40 रात्र देवासमोर पालथा पडला, मध्यस्थी केली त्यानं. या शहरावरती, या जगावरती देवाचा कोप. जेव्हा देवाचे लोक पाप करण्याकडे जातात ना, देव ठरवतो मी नाश करून टाकणार आहे. आणि तुम्ही जर बघितलं ना, मुंबई जाग व्हा. टेम्परेचर वाढलंय ग्लोबल वॉर्मिंग मुळे असं म्हणतात. 4 प्रमुख प्रकारच्या शहराला धोका आहे जिथं समुद्र आहेत. मुंबईचं नाव सगळ्यात टॉपला आहे. मुंबई, दिल्ली, कलकत्ता. ते म्हणतात जेव्हा हे पाणी वाढत जाईल ना, तर अख्खी शहरं गिळंकृत केली जाणार आहेत. लोक म्हणतात ग्लोबल वॉर्मिंग मुळे ते झालेले. ग्लोबल वॉर्मिंग मुळे नाहीये, हा देवाचा कोप आहे. जसा पहिला जलप्रलय आला आणि त्यानं एवढे लोकांचं नाश झालं. तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग घेऊन बसू नका. मी म्हणतो तुम्ही देवासमोर पालथे पडा. देव तुमच्या शहराचा पालट करून तुमच्या शहराला वाचवेल, तुमच्या लोकांना वाचवेल, तुमच्या गावाला, तुमच्या मंडळीला वाचवेल. इतकं इझिली घेऊ नका देवाचं वचन. इतकं चीपली परमेश्वराला आपल्या बरोबर घेऊन राहू नका. आहे तसं जीवन जगू नका. तुमच्यामध्ये आणि मृत्यूमध्ये नव्हे, आमच्या प्रत्येकामध्ये आणि मृत्यूमध्ये फक्त एका पायरीचं अंतर आहे. पण असे कोण मध्यस्थ आहेत? जसे मोशे सारखे 40 दिवस 40 रात्र देवासमोर पालथे पडले आणि त्यांनी आपल्या लोकांसाठी मध्यस्थी केली आणि परमेश्वरानं 30 लाख लोकांना वाचवलं. 30 लाख लोकांसाठी प्रभूनं त्याचं मन परिवर्तन केलं. एक मध्यस्थी देवाचं मन बदलून टाकते. एक मध्यस्थी प्रिया. कधी कधी देव ठरवतो याचा नाश करून टाकायचा. आणि देवाचे निर्णय कधी बदलत नाहीत बरं का. ऐका, फार क्वचित देवानं निर्णय बदललेले आहेत. हिचक्याला तो म्हटला तू आपल्या घराची निर्वानिरव कर. आणि इकडे हिचकिया परमेश्वराच्या आणि आपल्या घरामध्ये गेला आणि यरुशलेमेची खिडकी उघडली आणि त्या दिशेनं तोंड करून तो मनस्वी रडला. आणि तिकडं देवानं त्याचे रडणं, त्याची प्रार्थना ऐकली. त्याला सांगितलं संदेश अजून वाटेत पोचत नाही. तर देव त्याला सांगतो, सांग हिचक्याला तुझ्या प्रार्थनेनं माझं मन बदललं. तुझं आयुष्य मी 15 वर्षानं वाढवलेलं आहे. ही जी प्रार्थना, हे जे रडणं आहे ना, हे देवाचं मन बदलून टाकतं. आज लोकांना सगळं येतं पण मध्यस्थीची प्रार्थना येत नाही. लोकांच्या डोळ्यामध्ये प्रार्थनेचे अश्रू नाहीत. त्याच्यामुळं लोक मरत आहे, त्याच्यामुळं लोक आणि देवापासून दूर जात आहे. पण आता मोशे सारख्या नेतृत्वाची गरज आहे की ज्यानं आम्ही पाहतो की आणि त्या देवाच्या बरोबर 40 दिवस 40 रात्र देवासमोर प्रार्थना करीत राहिला. आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणामध्ये हे प्रार्थना योद्ध्यामुळं देवाच्या हृदयाचं परिवर्तन झालं. अजून एक वचन वाचूया. पहिले शमूएल आणि त्याचा 15वा अध्याय त्याचं 11 वचन. पहिले शमूएल 15वा अध्याय 11 वचन वाचा.
मी शौलास राजा केले, मी शौलास राजा केलं, याचा मला पस्तावा होत आहे. याचा मला पस्तावा होत आहे. कारण मला अनुसरण्याचे सोडून देऊन, मला अनुसरण्याचे सोडून देऊन त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाही. माझ्या आज्ञा पाळल्या नाही. यावरून शमूएलास संताप आला संताप आला व तो रात्रभर परमेश्वराचा धावा करीत राहिला. सकाळी अगदी पहाटेस शमूएल उठून शौलास भेटावयास गेला. तेव्हा त्यास कोणी सांगितले की शौल कर्मेलास आला आहे. एक विजयस्तंभ उभारून चोहोकडे फिरून तो गिलगालास गेला आहे. शमूएल शौलाकडे आला. तेव्हा शौल त्यास म्हणाला, परमेश्वर आपले कल्याण करो. मी परमेश्वराची आज्ञा पाळली आहे. बस 11 वचनामध्ये जर आम्ही बघितलं, शमूएल आणि शौल यांच्या कथेमध्ये जी वास्तव कथा, या वास्तव कथेमध्ये जर तुम्ही बघितलं तर इकडं शौलाला परमेश्वरानं राजा केल्याबद्दल या देवाला वाईट वाटलं. का वाईट वाटलं माहिती का? पहिल्यांदा एकदा ते स्थान दिलं ना, जागा दिली, अधिकार दिला, आशीर्वाद दिला, मनुष्य त्या आशीर्वादामध्ये किंवा त्या स्थानामध्ये इतकं स्वतःला झोकून देतो ना की त्याला देवाच्या आज्ञेचं काहीच वाटत नाही. शौलाला राजा केलं देवानच, पण ती जागा आली, ते स्थान आलं, तो आशीर्वाद आला, एवढा मोठा आशीर्वाद. हा आशीर्वाद आल्याबरोबर याचं डोकं फिरलं आणि परमेश्वरानं त्याला सांगितलं होतं की जे काही तुम्हाला त्या अमालेक्यांच्या असं संपत्ती असेल, त्यांची गुरढोरं सगळी मारून टाका, काहीच ठेवू नका. आणि इकडं शौलानं असं लिहिलं, राज गादीवरती असल्या कारणानं, राजा असल्या कारणानं त्याला देवाच्या आज्ञेचं एवढं पण वाटलं नाही. आणि तो उत्तर काय देतो माहिती का शमूएलाला? मी जे काही धष्टपुष्ट पशु पक्षी ठेवलेत ना, हे देवाला अर्पण करण्यासाठी ठेवले. म्हणून देव म्हणतो, यज्ञापेक्षा आज्ञापालन श्रेष्ठ. मला माहिती तू त्याचा यज्ञ करणार आहे, पण माझी आज्ञा होती तुला. माझी आज्ञा काय होती? सगळ्याला मारून टाक, काहीच ठेवू नकोस. त्यांचे मला यज्ञ आणि त्यांचे मला पुष्ट वासरू पशु पक्षी काही नको. मला पाहायचंय की तू माझी किती आज्ञा पालन करत आहे. आता शौल हे केलेलं शमूएलाच्या कानावरती आलं. आता शमूएलाच्या कानावर आलं, शमूएलाच्या मनामध्ये दोन विचार येणं साहजिकच आहे. जर शमूएलाच्या जागी मी असतो ना, एक पाळक म्हणून मी काय म्हटलं असतो, आता हा मेला, त्याला मरू द्या, माझा याच्याशी काही संबंध नाही. कदाचित मी म्हटलं असतं, इथून पुढं मी त्याला देवाच्या वचनातनं बोलणारच नाही. माझी रिॲक्शन, मी आता नाही त्याला समजावून सांगणार देवाचं वचन. किती वर्ष सांगायचं शौलाला मी हे चुकीचं आहे? किती वर्ष सांगायचं? एक पाळक म्हणून माझी भावना मी तुम्हाला सांगतो. मला कधीच वाटणार नाही असल्या मेंबरला, किती मोठा अधिकारी असला तरी काय, देवापेक्षा मोठा आहे का तो? त्याने देवाची आज्ञा मोडली. आणि मी कदाचित त्या गोष्टीची खंत वाटून आणि मी त्या व्यक्तीला आणि भेटण्याचं मनात पण आणणार नाही. पण बायबल सांगतं, इकडं शमूएल रात्रभर प्रार्थना करत राहिला, असं लिहिलंय. आणि प्रार्थना तरी कशासाठी माहिती का? मध्यस्थी करत असताना देवाजवळ काय त्यानं मागितलं? मी आता राजाला भेटायला जाईल, जे तुझा निर्णय मी त्याला समजावून सांगेल. या निर्णयानंतर तो राजा असला तरी त्यानं तुझ्या समोर नम्र व्हावं. राजाला भेटण्यासाठी हा शमूएल रात्रभर प्रार्थना करत होता, मध्यस्थी करत होता. आणि असं लिहिलंय, मला वाटतं 15 वचनामध्ये, वाचा बरं 15 वचन. शौल म्हणाला, लोकांनी ती अमालेक्यांपासून आणलेली आहे. आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ बली अर्पण करण्यासाठी त्यांनी उत्तम मेंढरे व गुरे राखून ठेवली आहे. बाकी सर्वांचा आम्ही अगदी नाश केला आहे. 12 वचन वाचा, 12 वचन. अगदी सकाळी अगदी पहाटे शमूएल उठून शौलास भेटावयास गेला. तेव्हा त्यास कोणी सांगितलं की शौल कर्मेलास आला आहे.
एक विजयस्तंभ उभारून चोहोकडे फिरून तो गिलगालास गेला आहे. यानं पाहिलं की शमूएल, हा जो शमूएल आहे, पहाटे शाऊलाकडे गेला, रात्रभर प्रार्थना करून पहाटे शाऊलाकडे गेला. जरा सिच्युएशन समजून घ्या हो. एक सेवक जो खरा, जो आत्मिक आहे, आणि हा आत्मिक सेवक शाऊलानं केलेल्या चुकीच्या मोबदल्यामध्ये रात्रभर मध्यस्थी करतो आणि भल्या पहाटे या शमूएलाकडे जातो. आणि जाण्याचं कारण काय? शाऊलाचा दोष दाखवणं. ऐका, राजे चुकतात, मोठ्या मोठ्या पदावरचे लोक चुकतात. एक चर्च, एक मंडळी या नात्यानं, ज्या मंडळीमध्ये तुम्ही राहता ना, त्या मंडळीमध्ये वरच्या स्थानावरती असणारे जे लोक आहेत ते चुकतात. आणि चुकण्याचं कारण काय माहिती का? त्यांना असं वाटतं आम्ही ज्या चुका करतो, समजा एक मोठा अधिकारी चर्चमध्ये आहे, तो म्हणतो मी लाच घेतो, पण त्या लाचेचा दशांश पण चर्चमध्ये देतो ना. मी भ्रष्टाचार करतो, पण मी ते चर्चलाच देतो. हा नाही का म्हणतो, मी तगडे तगडे असणारे यज्ञ आणि पशु आणलेत आणि त्याचं अर्पण मी देवाला करणार आहे. आता शमूएलाच्या जागी जर मी असतो तर म्हटलं असतं काय हरकत नाही ब्रदर, तुम्ही दशांश देता, मंडळीचा खजाना वाढतो, माझं उत्पन्न वाढतं. पण शमूएलाला आपल्या उत्पन्नाची पर्वा नव्हती, त्याला संजीवनाची पर्वा होती. रिव्हायवल. लोक आत्मिक जीवनात वाढले पाहिजे. आणि असं लिहिलं, लोकांनी त्याला सांगितलं की अमालेकांची जी मालमत्ता शाऊल घेऊन आला आणि त्याच्यामध्ये पुष्ट पशु पक्षी. 15व्या वचनामध्ये वाचा. शाऊल म्हणाला, लोकांनी ती अमालेकांपासून आणली आहे. आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ बली अर्पण करण्यासाठी त्यांनी उत्तम उत्तम मेंढरे व गुरे राखून ठेवली आहेत. बाकी सर्वांचा आम्ही अगदी नाश केला. सगळं सोडलंय, दारू सोडली, तंबाखू सोडली, बिडी सोडली, व्यभिचार सोडला, सगळं सोडलंय, पण इकडं पुष्ट पशु सोडले नाहीत. पुष्ट पशु ज्याचा फायदा आहे, एक जागा आहे, त्या जागेवरती त्याचा काहीतरी फायदा आहे, मोठी जागा आहे. आणि देवाच्या लोकांना त्या जागेचा लोभ काही केल्या सुटत नसतो. मग जक्कयाचं परिवर्तन झाल्यावर जक्कय म्हटलं नाही का, मी कोणाचं कुभांडानं घेतलं असेल तर चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरीबाला देतो. ही पण त्याची भूमिका आहे. येशू आल्यावरती हे असणारं परिवर्तन आहे. आता शाऊल जो आला, आणि आता सुद्धा शाऊलाचं कॅरेक्टर मंडळीमध्ये आहे, चर्चेस मध्ये शाऊलाचं कॅरेक्टर आहे. आणि या शाऊलाचं कॅरेक्टर मंडळीमध्ये असताना याजकांना रात्रभर त्यांच्यासाठी प्रार्थना करणं, मध्यस्थी करणं गरजेचं आहे. तेव्हा हे लोक बदलतील, तेव्हाच बदलणार आहे ते लोक. तुमच्या चर्चच्या दारात सगळ्यात गाडी किती मोठी आहे ते महत्वाचं नाही, त्या गाडीत बसणारा व्यक्ती किती नीतिमत्व जपणारा व्यक्ती ते महत्वाचं आहे. आमच्या चर्चमध्ये मर्सिडीज आली, आमच्या चर्चमध्ये एम्पाला आले, आमच्या चर्चमध्ये अमके आली. अहो, त्या एम्पाला मध्ये बसणारा, मर्सिडीज मध्ये बसणारा व्यक्ती शाऊलासारखं तर धष्टपष्ट आणि पशु पक्षी तर ठेवत नाही ना यज्ञासाठी. जे दान कोशामध्ये येणार आहे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये कशा प्रकारचं आणि जीवन असणारे, कशा प्रकारचं मंडळी असणारे, शाऊलाला या गोष्टीचा रात्रभर विचार पडला आणि भल्या पहाटे तो त्या शाऊलाला सांगण्यासाठी गेला. हे डेअरिंग पण पाहिजे सेवकांमध्ये. पहाटे उठून, माझ्यासारखा सेवक असता तर पहाटे उठून पहिले डोनेशन घ्यायला गेला असता. तुम्ही एवढं लुटलंय, थोडं तर द्या. एवढे पुष्ट पशु तुमच्याकडे आहे, चर्च मध्ये काहीतरी येऊ द्या. म्हणून तर म्हटलं, मध्यस्थ जो खरा असतो ना, देवाचं अंतःकरण घेऊन जगणारा असतो तो प्रियानो. हार्ट ऑफ गॉड, देवाचं हृदय. आणि देवाच्या हृदयामध्ये काय होतं? त्यानं शाऊलाला सांगितलं, शाऊला तुझी राजगादी गेली, तुझं स्थान गेलं. चर्च मध्ये असे लोक असू देऊ नका
अशा स्थानावरती असे लोक असू देऊ नका जे देवाचं वचन मोडत आहेत, देवाच्या आज्ञेचं पालन करत नाही. मग त्याने कितीही मोठं दान दिलं, त्याच्याकडे फार मोठा पशु होता, तो म्हटला मी पुष्ट आणलं परमेश्वराचं यज्ञ करण्यासाठी. चर्चमध्ये देवाच्या वचनाला जगणारे लोक बॉडीवरती असावेत. आमेन. जोरात वाजवा टाळ्या. मला दुसऱ्यांदा तुमच्याकडे यायचं पण नाही, पण हे मात्र सांगायचं का हा फॅक्ट आहे, हे बायबल आहे, हा देव आहे बायबल मधला. आणि हा देव जो आहे तो पवित्र देव आहे. आमेन. आणि हा देतो तो शौलाकडून घेतलं संपेल, देवाकडनं घेतलं तर कधीच संपणार नाही. आमेन. कधीच नाही संपणार. आमेन. शौलाकडून नाही घ्यायचं, देवाकडनं घ्यायचं. शौलाला विजय देवानच दिलेला आहे. देव विजय देतो, देव तुम्हाला संपन्न करतो. म्हणून हा एक मध्यस्थ ज्यानं पहाटे उठून. आता अजून एक गोष्ट वाचूया, वेळ तर चाललेला आहे पण एक गोष्ट वाचूया. पहिले राजे 17 अध्याय आणि त्याचं 19 आणि 20 वचन पहा. फार सुंदर वचन आहे, वाचूया. पहिले राजे 17 अध्याय 19-20 वचन. तो तिला म्हणाला तुझ्या मुलास घेऊन ये. तुझ्या मुलास घेऊन ये. त्याने त्यास तिच्या कवेतून घेऊन आपण राहत होता त्या माडीवर नेलं आणि आपल्या बिछाण्यावर निजवलं. मग त्यानं परमेश्वराचा धावा करून म्हटलं, हे परमेश्वरा माझ्या देवा, मी ज्या विधवेच्या घरी राहत आहे तिचा पुत्र मारून तू तिच्यावर अरिष्ट आणलं नाही. आणले काय? मग त्यानं 3 वेळा त्या मुलावर पाखर घातली आणि परमेश्वराचा धावा करून म्हटलं, परमेश्वरा हे माझ्या देवा, या बालकाचा प्राण त्याच्या ठाई पूर्ववत येऊ दे. परमेश्वरानं एलियाचा शब्द ऐकला आणि त्या बालकाचा प्राण त्याच्या ठाई पूर्ववत येऊन. अजून एक मध्यस्थी आहे. मी मध्यस्थी आणि रिव्हायवल, मध्यस्थी आणि परिस्थिती बदल, मध्यस्थी आणि लोकांच्या विचारांमध्ये बदल, मध्यस्थी आणि देवाचं वचन लोकांपर्यंत पोहोचणं याच्या संबंधाने बोलत आहे. आम्ही पाहतो शमूएलाला डेअरिंग कुठनं आलं, राजासमोर जाऊन सांगायचं, राजा तू चुकीचं करत आहे, तुझी राजगादी जात आहे. शमूएलाकडे हे डेअरिंग कुठनं आलं? अहो राजाला सांगितलं, राजाचं डोकं फिरलं तर योहानाचा शिरच्छेद झाला की. योहान जाऊन त्या ठिकाणामध्ये हेरोदाला सांगतो की तू तुझ्या बायकोला घरामध्ये ठेवलंस, तुझ्या भावाची बायको. हे ऐकल्यावर हेरोदेयाचं डोकं फिरलं आणि तिच्या मुलीला त्यांनी सांगितलं, राजाचा वाढदिवस आहे, आज चांगलं नृत्य कर, राजा प्रसन्न होईल. त्यास विचारेल तुला काय पाहिजे, तर योहानाचं शिर माग. राजाचं डोकं फिरलं तर राजा शिर धडा वेगळं करेल. आणि शमूएलाला हे माहिती होतं, आज मी मध्यस्थी करेल, देवाजवळ प्रार्थना करेल आणि उद्या मी शौला समोर उभं राहील ना, तर शौलाला सांगण्यासाठी माझ्याकडे डेअरिंग देईन. त्याच्या मध्यस्थीने ते डेअरिंग त्याच्याकडे आलं आणि आम्ही पाहतो शौल तो घाबरला. त्याला देवाचा निर्णय त्यानं काही या एलियाचं शिर धडा वेगळं नाही केलं. पण दुसऱ्या भागामध्ये आम्ही पाहतो इकडं सुद्धा आता एलिया एक देवाचा सेवक आहे आणि तो सेवक, ऐका आता सगळ्यात महत्वाचं चॅप्टर आहे या ब्लेस मुंबईमध्ये, जे तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी, या शहरासाठी एक कलाटणी देणारी मध्यस्थी, ज्याच्या संबंधाने आता मी बोलत आहे. टर्निंग पॉइंट. या एलिया असं म्हटलं की त्या स्त्रीचा, कोण आहे ती स्त्री? तिचा मुलगा मेला. सारफत या ठिकाणची एक विधवा आहे. नीट आहे का बरं का? फार सुंदर आहे. 3.5 वर्षाचा दुष्काळ पडल्यावरती झाडाखाली बसून भाकर आणि मांसाचा तुकडा ज्या एलियाला कावळ्याच्या द्वारे देवानं पाठवलं, आता तो म्हणतो मी तुझी तरतूद सारफत या ठिकाणच्या विधवेच्या घरामध्ये केलेली आहे, तिच्या घरामध्ये तुला जायचं. तो गेला तिथं. नीट ऐका. आता तुम्ही ऐका, तुमचं व्यक्तिगत जीवन
आणि सेवकाची मध्यस्थी, त्याचा परिणाम तुमच्या कुटुंबावर, तुमच्या घरावर कशा रीतीने होणार आहे, आणि तुमच्या घरावर पाळकाची मध्यस्थी. आम्हाला लोकांना सांगणे बाळक साहेब आमच्यासाठी प्रार्थना करा. माझ्या व्हॉट्सअपवर तुम्ही बघितलं तर रोज असतं, म्हणजे आमच्या कुटुंबासाठी तुम्ही रोज प्रार्थना करा, रोज प्रार्थना करा. आणि काही लोकांच्या तर असे मेसेज येतात ना, जरा जास्त कळवळून प्रार्थना करा. आता कडबडा लोळत तुमच्या घरात येऊ का सोलापूरवरून प्रार्थना करत, मग तुम्हाला दिसेल जास्तच कळवळलो आहे. आणि काही लोक विशेष प्रार्थना करा, ती कसली असती माहित नाही मला अजून. सोपं आहे फार. तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही प्रार्थना करा. आणि काही लोकांचा डायलॉग असतो, तुम्ही जास्त देवाच्या जवळ राहता म्हणून देव तुमचं ऐकतं. तुम्ही लांब लांब पळा, मला देवाजवळ पाठवा. तुम्ही पळा लांब लांब, नाही तुमचं ऐकतो हो देव, तुमचं का नाही ऐकत? नाही आम्हाला काय जगात जावं लागतं, आणि स्वर्गात रात्री झोपताना आला तर घेऊन जा. दिवसभर तर जगात नाचायचं, आणि रात्री झोपताना प्रार्थना करायची, प्रभू आज आला ना मग घेऊन जा. तंबाखूची पुडी उशीला, सिगरेटचं पाकिट उशीला, दारूची बाटली उशीला, आज घेऊन जा. नवऱ्याबरोबरचं भांडण रात्रभर, आणि रात्री पटकन गुडघे टेकायचे, बसा प्रार्थनेला. अरे काय बसा प्रार्थनेला, आत्ता तर एवढे तमाशा केला, एवढं भांडण केलं, लोकांनी ऐकलं, आणि परत गुडघ्यावरती बसून असा काय पवित्र आत्मा संचारतो की विचारायला नको. रिवायवल ऐका, परिवारासाठी जी गोष्ट सांगते आता, देव झाडाखालच्या एलियाला सारफत या ठिकाणच्या विधवेच्या घरामध्ये पाठवतो, आणि ती विधवा गरीब आहे, आणि तिच्या घरामध्ये शेवटची भाकर आहे. ऐका, ज्या देवानं एलियाला कावळ्याच्या द्वारे भाकर पाठवली, आता विधवेच्या घरामध्ये कशाला तिच्याकडनं भाकर त्याला खायची? आता कावळ्याकडनंच भाकर द्यायला पाहिजे. देव आहे, देवाला काय कठीण आहे? पेत्राला प्रश्न पडला, लोकांनी विचारलं कैसराला कर देणं चांगलं आहे का? लगेच येशूनं पेत्राला सांगितलं, इकडे या लोकांना प्रॅक्टिकल डेमो दाखवायचा. तू समुद्रात जा, गळ टाक, एक मासा सापडेल, माशाच्या पोटात 2 नाणे असतील, तो मासा बाहेर काढ, 2 नाणी घेऊन ये. ते गेला, गळ टाकला, गळ टाकल्याबरोबर जो मासा 2 नाणी होती. आता येशूला काय माहिती, त्या माशाला पण काय माहिती, त्या माशाच्या पोटामध्ये 2 नाणी, घरात बसून येशूला काय माहिती. पण येशूनं बोलल्याबरोबर ज्या माशाच्या पोटामध्ये 2 नाणी, ऐका बरं का, मी जे वाक्य करतो ते ऐका काळजीपूर्वक, मध्यस्थी मी तुम्हाला सांगत आहे. इकडे येशू म्हणतो जा, गळ टाक, एक मासा सापडेल, त्या माशाच्या पोटात 2 नाणे असतील. येशूनं इकडं नुसती मध्यस्थी केल्याबरोबर तो मासा जो आहे, पेत्र तिथं पोचण्याच्या अगोदर, गळ टाकण्याच्या अगोदर माशाच्या पोटात 2 नाणी होती ना, तो मासा स्वतः शहीद होण्यासाठी, तो मासा प्रभूची आज्ञा पालन करण्यासाठी इकडे येशूच्या मध्यस्थीच्या द्वारे तो मासा आला, आणि तो मासा पेत्राचं गळ शोधत होता. कशासाठी? माझ्या प्रभूनं बोललं, आता मला त्याच्या आज्ञेसाठी या पेत्राच्या गळाला लागावं लागेल. माझं जीवन माझ्यासाठी नाही, माझं जीवन माझ्या प्रभूसाठी आहे. हे त्या माशाला कळालं, पण विश्वासणाऱ्यांना कळत नाही. हो, अजून एकदा तसंच येशूनं केलं नाही का? पेत्र म्हणतो मी रात्रभर मासे पकडले, मला सापडले नाही. येशू म्हटलं जरा खोल पाण्यात घेऊन जा, आणि मग तो म्हटलं जाळं टाक. जाळं टाक म्हटल्यावर मासे सगळे कुठेतरी गेले होते, पण येशूचा शब्द ऐकल्याबरोबर सगळे मासे आले. म्हटले अरे आता पेत्राच्या जाळ्यात सापडावं लागेल, आणि पेत्रानं जाळं टाकल्याबरोबर सगळेच्या सगळे मासे पेत्राच्या जाळ्यामध्ये अडकून पडले. का? मासे म्हणत होते जगायचं तर देवासाठी, मरायचं तरी ख्रिस्तासाठीच मरायचं, हे त्यांचं जीवन होतं. कसं रिवायवल येतं ते तुम्हाला सांगतो. विधवेच्या घरामध्ये त्यानं का पाठवलं? माझा प्रश्न तोच आहे. कावळ्याच्या द्वारे 3.5 वर्ष याचा पुरवठा व्हायला पाहिजे, पण प्रभूला एक गोष्ट करायची होती. सेवकाचं व्हॅल्यू, पाळक लोकांचं व्हॅल्यू, मध्यस्थांचा व्हॅल्यू किती आहे ते प्रभूला पटवून द्यायचं होतं. ऐका, तुम्ही कुठल्या चर्चमध्ये आहात, तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. आज तुम्ही इथं पण आलेला आहात, पण तुमच्या घरात
तुमच्या परिवारामध्ये या संदेशानं 100% जाता जाता तुमच्या घरातली परिस्थिती देव 100% बदलणार आहे. 100%. हे जिवंत देवाचं वचन आहे आणि हे वचन तुम्हाला लागू होणारं वचन आहे. हे कधी न ढळणारं वचन आहे. हे प्युअर आहे. जोरात आमेन म्हणाल का? हे घडणार म्हणजे घडणार. 3.5 वर्षाचा दुष्काळ, विधवेच्या घरामध्ये एलिया गेला आणि गेल्याबरोबर त्या स्त्रीला तो म्हणतो, सार्फ त्या ठिकाणच्या विधवेला 2 काटक्या वेचत वेचत घरामध्ये चालली होती. बाई थांब, मला पाणी घेऊन ये. 2 काटक्या घेऊन तशीच घरात चालली. काटक्या घेऊन घरात गेली. तिला म्हणतो, नुसतं पाणी आणू नको, माझ्यासाठी एक भाकर थाप. ती काय म्हणते माहिती का? महाराज, माझ्या घरामध्ये 1 भाकरीचं पीठ आहे. ती भाकर मी खाणार, माझा मुलगा खाणार आणि मरून जाणार. सेवक तो सेवक असतो, लक्षात ठेवा. एलिया काय म्हणतो माहिती का? बाई, मला माहिती आहे तुझ्या घरामध्ये 3.5 वर्षाचा दुष्काळ आहे. 2 काटके घेऊन चालली, याचा अर्थ तुझ्या घरामध्ये भाकर जास्त होणार नाही. आणि 2 काटक्या नेती म्हणजे उद्या तुला आशा नाही. माणूस काटक्या कधी जास्त ठेवतो माहिती का? त्याला उद्याची आशा असते. मी उद्या पण स्वयंपाक करणार, परवा पण करणार. त्यास तुम्ही ढिगारा काटक्यांचा करून ठेवता. विधवा 2च काटक्या घेऊन चालली. तिला माहिती आहे आता उद्या भाकर बनणारच नाही, पीठच नाही, तर काटक्या होणार कुठं? आणि देवानं इकडं एक मध्यस्थ, एक इंटरसेटर त्यांच्या घरामध्ये पाठवलं. एक मध्यस्थ पाठवला, एलिया. बाई, भाकर भाज. ती भाकर आणून मला दे, मग तू पण खा आणि तुझ्या मुलासाठी पण भाज. आता तिला मोठा प्रश्न पडला, भाकरीचं पीठ तर फक्त एकच आहे. पण तो बोलतो ना, तो बोलतो म्हणजे तो मध्यस्थ आहे. 3.5 वर्षाचा दुष्काळ हटवण्यासाठी एक मध्यस्थ त्याची गरज आहे. एक मध्यस्थ. आणि इथं जे बसलेले सगळे सेवक आहेत ना, ह्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. ते तुमच्यासाठी मध्यस्थ आहे, कारण तुमच्या घरातला दुष्काळ हे लोकच दूर करणार आहे. आमीन म्हणाल का? जोरात, जोरात आवाज येऊ द्या. हो, अजून जोरात आवाज येऊ द्या. तुमच्या घरातला दुष्काळ जे लास्ट आहे तुमच्याकडं, ती म्हणती शेवटचं आहे. आता हे खाल्ल्यावर माझा मुलगा पण मरणार आणि मी पण मरणार. अजून एक गोष्ट मला सांगतो, तुमची मुलं मेले तरी चालेल, पण सेवक कधी मरू देऊ नका. कारण तुमच्या मेलेल्या मुलाला जिवंत करणारा सेवक आहे. एलियानं ते पटवून दिलं. एलियानं ते पटवून दिलं. जेव्हा दुसऱ्यांदा ती बाई म्हटली ना, ही भाकर खाईल, माझा मुलगा खाईल, मी खाईल, मरून जाईल, माझा मुलगा पण मरणार आहे. तो म्हटला, भाकर दे मला, तुझ्या मुलाला पण भाजणार आहे. एलिया शब्द तिथं बोलला, तुझा मुलगा मरणार नाही, तुला भाकर देणार आहे. मी तुम्हाला मुद्दामून ते वचन वाचायला लावलं. या सारफत या ठिकाणच्या विधवेचा मुलगा मेला. भाकर खाल्ल्यावर पण मुलगा मरणार होता, पण सेवकाला भाकर दिल्यानंतर तो मुलगा मेला, पण सेवकानं मध्यस्थी केली आणि तिचा मुलगा पुन्हा जिवंत झाला. आमेन. ही मध्यस्थी एवढी भारी असते हो. एक भाकर, सेवकाची एक भाकर तुमच्या परिवारासाठी ती भाकर असते. तुमचा परिवार त्या भाकरीला 1 दिवसापर्यंत संपवणार आणि तुमचा परिवार 1 दिवस टिकणार आहे. ती इन्व्हेस्टमेंट असते, ती एक गुंतवणूक आहे. आणि त्या गुंतवणुकीच्या द्वारे तुम्हाला असं वाटत असेल की कदाचित माझा परिवार काही दिवस जगेल. ज्यावेळेस तुमच्याकडे एक उत्तम मध्यस्थ असेल, विधवेचा परिवार 3.5 वर्ष जगला, जिथं तो 1 दिवस जगणार होता, जिथं त्या बाईचा मुलगा फक्त 1 दिवस जगणार होता. 2 काटक्या, गाडग्यातलं थोडंसं पीठ, परंतु मध्यस्थानं ज्यावेळेस तिच्या घरामध्ये एंट्री केली, ऐका, तुझा मुलगा मरणार होता, परंतु त्या मध्यस्थानं त्याचं आयुष्य 3.5 वर्ष वाढवलं. 3.5 वर्ष. तुम्ही आहात कुठं?
तुमची मध्यस्थी कोणीतरी शेवटची घटका मोजत असेल, पण ज्यावेळेस तुम्ही तिथे एंट्री कराल तो दिवस त्यांचा शेवटचा असणार नाही, तर देव त्यांना प्रोलॉंग लाईफ देईल, वाढणारं जीवन देईल. नुसतं वाढणारं जीवन देणार नाही. तुम्हाला सांगू का, असं लिहिलंय, त्या बाईचं मडक्यातलं पीठ आणि गाडग्यातलं तेल 3.5 वर्ष संपलं नाही. 3.5 वर्ष. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 7 दिवस, किती दिवस इथे येणार आहे माहित नाही, मी तो 7 दिवस या आणि 7 दिवस इन्व्हेस्ट करा, तुमच्या घरातली रक्कम संपणारच नाही. आमेन म्हणाल का? संपणार नाही बरं का, अजिबात संपणार नाही. मग एका मीटिंगला पुण्यामध्ये, मला वाटतं पास्टर पण होते, एका मीटिंगला गेलो आणि फार सुंदर प्रीचिंग झालं. प्रीचिंग झाल्यानंतर लोकांना मी सांगितलं आणि त्या जोशमध्ये मी पण माझं पाकिट काढलं आणि दिलं टाकून मीटिंगमध्ये, आणि माझे सगळे पेट्रोलचे पैसे त्याच्यात, गाडीचं. पण आता उपदेश केल्यावर त्या उपदेशात एवढा वाहत गेलो, एवढं काय झालं की सगळं पाकिटच टाकून दिलं आणि संदेश एवढा प्रभावी. मग शेवटी माझं बघितल्यावर लोकांनी पण म्हटलं, अरे उसने डाला हम भी डालेंगे. मग एका पोरानं त्यानं 8,000 रुपये संगती आणली होती गाडीचं बुकिंग करायचं म्हणून, आणि त्याला मोठा प्रश्न पडला. उपदेश एवढा प्रभावी झाला, त्याला बुकिंग गेलं, खड्ड्यात गाडी पैसे घालतो याच्यामध्ये, त्याने ते पैसे घातले. आणि त्याच्यानंतर मी पण मीटिंग संपल्यावर म्हटलं, आता कुणाला मागायची, पुण्याला तर सोलापूरला, पुण्यावरून सोलापूरला तर मला जायचंय. पण ठीक आहे, ज्याच्यासाठी आपण जगलो तो व्यक्ती जो इतका भारी आहे तो गरज भागवणार आहे. आणि मीटिंग संपल्याबरोबर एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि जे मला 3,000 रुपये पेट्रोलचे लागणार होते, त्या व्यक्तीने माझ्या हातात 10,000 रुपये दिले. सांगण्याचं तात्पर्य देव असा आहे. आणि ज्या मुलानं 8,000 रुपये त्या दानपत्रामध्ये त्यांनी टाकले होते ना, त्याच्यानंतर मला कॉल आला, म्हटलं, पास्टर तुमच्या मीटिंगचा परिणाम माझ्यावर एवढा झाला की मी माझ्या गाडीच्या बुकिंगचे पैसे त्याच्यात टाकले. माझी गाडी, मी आता सायकलवर फिरत आहे, पण माझा विश्वास आहे देव मला हे करणार आहे. 1 महिन्यानं त्याची बहीण भाऊजी त्याच्याकडे आले आणि येताना त्यांनी नवीन कोरी गाडी त्याच्याकडे घेऊन आले. का? ही मध्यस्थी तुमची परिस्थिती बदलून टाकणार आहे. हे प्रॅक्टिकल मी जगलेलो आहे. हा देव जो आहे ना, तो देव या विधवेनं 3.5 वर्षामधली भाकर त्या असणार एलियाकडे दिली आणि परमेश्वरानं 1 भाकर काढली. ऐका, डोंगरावर पण येशूनं 5 भाकरी काढून घेतल्या मुलाकडनं. शिष्याना म्हटला, तुम्ही यांना भाकरी द्या. ते म्हणतात, 200 रुपयाच्या भाकरी यांना पुरणार कशा? अहो, तुम्ही पैशाकडे बघता, देव पुरवठ्याकडे बघतो. त्यांनी काउंट केलं, कसं काय भाकरी एवढ्या येणार आहेत. या मुलानं 5 भाकरी घेतल्या, येशूकडे आणून दिल्या. प्रभूजी, मी एक मध्यस्थ यांना तृप्त करण्यासाठी. येशू पण म्हणला, किती आहे? 5 भाकरी आहेत, बसवा सगळ्याला. सगळे बसले. 5 भाकरी 2 मासे. मुलं शाळेला जरी जायला लागले तर आई वडील सांगते, डबा कोणाला? तुझा डबा तू खा. 10 वेळा बजावता. मीटिंगला तर खा सांगतो आपण, नाही का? तिथं फार डेंजर लोक असतात, पेत्रासारखे शिष्य इतके डेंजर आहे, ते दुसऱ्याच्या डब्यावर तुटून पडले, पण यांचा डबा काही नाही काढलाय. मग त्यानं ते केलं असतं. परंतु आम्ही पाहतो, यानं आईपेक्षा देवाच्या वचनाकडे लक्ष दिलं. परिणाम काय झाला? जाताना त्याच्याकडे 12 टोपल्या उरल्या. अंत करतो, एंडला मी येतो. आणि मी तुम्हाला सांगतो, अशी मध्यस्थी या शहरासाठी करा. या शहराचा पुरवठा संपणार नाही, तर या शहराला अखंडपणे वाहणारा पुरवठा मिळेल. एवढंच नव्हे, जसं विधवेचं मूल मेलं, पण तुमच्या मध्यस्थीने एलिया त्याच्याकडे गेला, त्यानं त्याच्यावरती पाखर घातली आणि बायबल सांगतं मूल जिवंत झालं, संजीवित झालं. आज रात्री आम्ही अशी प्रार्थना करू, मेलेल्या मंडळ्या जिवंत होतील, हे शहर जिवंत होईल, हे शहर समृद्ध होईल. चला आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे बंद करूया, आपल्या मान आपण झोकूया, आपली मस्तक आपण लावूया. सगळेजण, प्रत्येक जण यावेळेस आपले डोळे बंद करतील. आता देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. ओ रबा शाखा रबा सेरिबे. आता तसं राहू नका, तसं राहू नका. आता हे ठिकाण पण आता सोडू नका लगेच. आपण 2 मिनिटं
प्रभूनं आम्हाला जसं सांगितलं तशी आम्ही मध्यस्थी करूया. तुमच्या शेजारी असणाऱ्या व्यक्तीसाठी मध्यस्थी करा. सुरू करा तुम्ही मध्यस्थी करायला. माहित नाही, कदाचित आजची मध्यस्थी तुमच्या शेजारी असणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, त्याच्या परिवारामध्ये बदल करेल. आम्ही या शहरासाठी मध्यस्थी करूया. मुंबईसाठी मध्यस्थी करा देवाकडं. प्रभू मोठं संजीवन यावं, मोठं संजीवन यावं. बोला, आपलं मुख उघडा. प्रत्येक जण बोलेल. तुम्हाला वाटतं का तुमची मंडळी संजीवित व्हावी? तुम्हाला वाटतं का तुमचा परिवार संजीवित व्हावा? तुम्हाला वाटतं का प्रभूनं तुमच्यासाठी काहीतरी महत्कृत्य करावं? इसाक आपल्या पत्नीसाठी मध्यस्थी करू लागला. इकडं ती गर्भधारण करण्यासाठी प्रभूनं तिच्या गर्भाला आशीर्वादित केलं. आज स्वतःसाठी मध्यस्थी करा. देवा, माझं जे गेलं, परंतु मी प्रार्थना करतो, वांझपणा निघून जाऊ दे. आज मी तुमच्यासाठी मध्यस्थीसाठी उभा आहे या ठिकाणामध्ये. तुमच्यासाठी मी मध्यस्थी करत आहे देवाकडे. प्रभूजी, इथे असणारे लोक ते अडचणी घेऊन आलेले आहेत, पण मी त्यांच्यामधला मध्यस्थ आहे. एलियाचा देव तू माझा देव आहेस, अब्रामाचा देव तू माझा देव आहेस. प्रभूजी, त्यांच्यासाठी आरोग्याची गरज आहे, परंतु मी एक मध्यस्थ म्हणून प्रार्थना करतो. प्रभूजी, त्यांना आरोग्य दे. त्यांचे संपूर्ण शरीर, त्यांची बॉडी हिल करून टाक. त्यांच्या परिवारामध्ये सुटकेची गरज आहे. दारिद्र्य आहे, कर्जबाजारीपणा आहे, अपयश आहे, निराशा आहे, संघर्षानं कुटुंब तुटलेली आहेत. पण या मध्यस्थीच्या खोऱ्यामध्ये मी थांबत आहे. प्रभूजी, आज त्यांच्या वतीनं मी तुझ्याकडे रदबदली करतो. त्यांची कुटुंब नीट कर. पती पत्नीचं तुटत असलेलं नातं नीट कर. मंडळांसाठी प्रार्थना करतो. प्रभूजी, एक मोठं रिवायवल येऊ दे प्रत्येक चर्चमध्ये. बंधनं तुटली जाऊ दे, बंधनं तुटली जाऊ दे. जसं पेत्रासाठी पेत्र बंदिशाळेमध्ये असताना मंडळी एकत्र येऊन मध्यस्थी करत होती आणि पेत्राचे साखळदंड गळून पडले. आज आम्ही सगळेजण या शहरामध्ये असणाऱ्या बंधनामध्ये, पेत्रासारखे बंधनामध्ये लोक आहेत की जे व्यसनाच्या बंधनामध्ये अडकलेले आहेत, जे ड्रग्स मध्ये अडकून पडलेले आहेत, जे आणि जगिक जीवनामध्ये त्या बंधनात अडकून पडलेले आहेत. प्रभूजी, आम्ही एकत्र येऊन मध्यस्थी करतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये या मंडळांमध्ये पेत्रासारखे बंधनं तुटलेले लोक येऊ दे आणि मंडळ्या आपल्या पायावर मोठ्या गौरवानं उभं राहिलेले असू दे. प्रभूजी, तुझ्या सेवकांसाठी मध्यस्थी करतो. 100% प्युअर वचन लोकांना गाजवण्यासाठी तू त्यांचं सहाय्य कर. 100% आम्ही लोकांची मर्जी राखणार नाही. माझा देव जे सांगतो त्याची घोषणा करणार आहोत. आज रात्री एकेकाची भेट घे. प्रभूजी, 7 दिवस या जागेवरती इतकं मोठा पवित्र आत्म्याचा वर्षाव कर. अजून लोक येऊ दे प्रभू, अजून लोकांचं परिवर्तन होऊ दे. एक मोठं रिवायवल या मंडळीमध्ये, या मुंबईमध्ये येऊ दे. प्रभूजी, ब्लेस मुंबई, ब्लेस मुंबई. मुंबईला आशीर्वादित कर, मुंबईला आशीर्वादित कर, मुंबईला आशीर्वादित कर. या लोकांना देवाची ओळख पटू दे. जोखड गळून पडू दे माझ्या राजा. सीबा शाखाराबा सेरेबे रिबानामा शबा थुरबो सखाते रिबालाबा रेबेंदिनीमा शबा थुरबो सखाते रिबालाबालाबा. ओ प्रभूजी, ये ज्याप्रमाणे एचकेलची भर धरून तो म्हटला, या अस्थिंना आणि संदेश दे. आम्ही संदेश देत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे अस्थि सजीव होणार आहे. आणि नुसता सजीव होणार नाही, एक मोठं सैन्य तू तयार करणार आहे. त्या सैन्याला आणि हे सैन्य बाहेर जाईल. त्या प्रभूची हे लोक एकमेकांसाठी मध्यस्थी करणारे बनू दे आणि या मध्यस्थीच्या द्वारे मोठ्या साक्षी घडू दे. 7 दिवसामध्ये इथं मोठं काम घडू दे. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन.